नमस्कार सर्वांना. मी ग्रँड मास्टर सचिन आपल्या आजच्या तिसऱ्या दिवसाच्या सेशन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. वेलकम 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 ऑल. तर सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस खूपच खास आहे, कारण आज आज आपण शिकणार आहे 7 चक्र आणि औरा काय असतात. तुमच्या जीवनामध्ये सध्या जो पण फेज चालू आहे, जो पण प्रॉब्लेम चालू आहे, तो का चालू आहे, आपल्याला कसे सोल्युशन शोधायचे आहेत. दुसरं, ज्यांचा ज्यांचा शक्तिपात झाला सकाळी सर्वांचं अभिनंदन. सर्व शिकून झाल्यानंतर आज मी तुमचं लेवल 1चं ऍक्टिव्हेशन घेणार आहे. त्याच्यानंतर रेकीला कॉल कसा करायचा, इन्वोक कसं करायचं ते शिकवणार आहे. नंतर तुम्ही सगळं शिकून झाल्यावर एक ग्लास पाणी आणा, पाण्याला चार्ज करायचं, पाण्याची चव बदलायचं शिकवणार आहे. आणि मग उद्या तुमचं पेंडुलम डाउजिंग पण आहे. मग डाउझिंग बनवायचं पण शिकवायचं आहे. तर मला आठवण द्या नंतर जर विसरलो की तुम्हाला शिकवायला डाउझर कसं बनवायचं. ओके, सगळं संपलं. ओके, चला आता आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया. तर काल आपण जाता जाता काय घेतलं, पास्ट लाईफ मेडिटेशन, बरोबर. तर आता किती लोक होते बरं काल ज्यांना माफ करायला जमलं नाही? कोण कोण होतं सांगा बरं मला चॅट बॉक्स मध्ये. काहीतरी आल्या आल्या थोडस ऍक्टिव्ह दाखवा. चला, कुणाला माफ करायला जमलं, कुणाला नाही जमलं सांगा. ज्याला नाही जमलं त्याचं उत्तर मी तुम्हाला आता क्लासमध्ये आज देणार आहे. ओके, चला चला, व्हेरी नाईस. अजून कोण आहे ज्याला माफ करायला, सगळ्यांनी माफ केलं? व्हेरी नाईस. म्हणजे तुमचं काही प्रॉब्लेमच नाही. चला, नाही जमलं कसं जमेल, खूप अवघड आहे. ओके, सांगेल मी तुम्हाला का करायचंय सगळं. चला, ज्याला जमलं त्याला जमलं, ज्याला नाही जमलं त्याला का नाही जमलं आपण बघणार आहे. ओके, चला आता आपण शिकवायला आजचं सेशन सुरुवात करूया. ओके, आज आपल्याला एक गेम पण खेळायचा आहे, छोटासा गेम पण आहे, ऑनलाईन गेम खेळायचा आहे सर्वांना. ऍक्टिव्हिटी आहे. चला, अर्ध माफ करा, पूर्ण करा. हा? तर बघा, स्क्रीनवर सगळ्यांनी लक्ष द्या. स्क्रीनकडे बघायचं आहे. हे नाही, हे तर तुम्हाला नंतर शिकवायचं आहे. 1 मिनिट, कुठे गेलं? थांबा, आपली फाईल कुठे गेली, मला ओपन करू द्या. ओके, ओके, सर्वांनी स्क्रीनकडे बघायचं आहे आणि बघा काय लिहिलं आहे तिथे. बघा, माफ करणं का का माफ करायचं एखाद्याला नाही जमलं तर. बघा, ज्यांना तुमच्यावर प्रेम कसं करायचं हे माहिती नव्हतं त्यांना माफ करायचं आहे. कारण काय होईल, त्यांच्यामुळे तुम्ही आता स्वतःवर प्रेम करायला शिकणार आहे. ज्यांना तुमच्याशी कसं वागायचंय माहिती नव्हतं त्यांनाही माफ करा, कारण त्यांच्यामुळेच तुम्ही आता स्वतःची काळजी घ्यायला शिकणार आहे. ज्यांना कधी तुमच्या स्वप्नावर विश्वास नव्हता त्यांनाही माफ करायचं आहे, कारण त्यांच्यामुळे तुम्ही आता स्वतःला प्रेरणा द्यायला आणि जीवनात पुढे जायला शिकणार आहे. जे तुमच्या वाटचालीत साथ देऊ शकले नाही, मध्ये सोडून गेले, त्यांनाही माफ करायचं आहे, कारण त्यांच्या त्या अभावामुळेच, कमतरतेमुळे तुम्ही आता स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकणार आहे. ओके, एवढं करायचं आहे. मग आता आपण तुम्हाला शिकवायला मी घेणार आहे. आता पुढचा विषय शिकवायच्या अगोदर आपण छोटासा गेम खेळायचा. हा, सकाळी मस्त गेम खेळलो मी. खूप मजा आली होती सगळ्यांना. ऑनलाईनच आहे, 1 मिनिटाचं खेळायचं. आता चेहरे बघू दे किती सिरियस आहे. सिरियस नाही ठेवायचे असे. चला, आता हे काय करायचं आहे, 1 मिनिटाच्या गेमसाठी तुम्हाला एक काय करायचं आहे, सर्वांनी फक्त 1 मिनिटासाठी, ज्यालाही शक्य असेल, जरी ऑफिसमध्ये असेल तरीही 1 मिनिटासाठी व्हिडिओ ऑन करायचा आहे प्लीज. किती कामात असेल, 1 मिनिटानंतर ते हवं तर कामात असेल बंद करा, पण चला 1 मिनिटासाठी व्हिडिओ ऑन करा. चला, ओके, थँक्यू सो मच. इकडच्या स्क्रीनवर कोण आहे? व्हेरी नाईस. चला, मुग्धा मॅम, श्रद्धा मॅम बसल्या. चला, पल्लवी मॅम लाईट ऑन करा. चला, प्रीती मॅम, ज्योती तेलंग, शिल्पा मॅम, चला, ईशा मॅम, ईशा नावाने ती राहणी पाठ. चला, प्रीती मॅम, 1 मिनिटासाठी, 1 मिनिट काही महाग नसतो. चलो चलो, व्हेरी नाईस ज्योती मॅम, व्हेरी नाईस. रुपाली भालेराव मॅम, ललित सर, शक्ती महाजन,
शालिनी पाटील मॅम, चला ठीक आहे, तुम्ही नाही. ओके. ओके. चला प्लीज, शक्य असेल 1 मिनिटासाठी काय होत नाही. चला आता आलेच सगळे स्क्रीनवर. आता गेम काय बघा, हा सगळे खूप सिरियस दिसत आहे. आता बघा सगळ्यांचं आपलं वातावरण कसं बदलतो 1 मिनिटामध्ये बघा. तर गेम खेळायला काहीतरी कारण आहे, उगीच नाही घेते. आता गेम काय बघा, हा सगळ्यांनी पार्टिसिपेट करायचं आहे, 1 मिनिटाचा गेम आहे. आता माझ्याकडे मी बाजूला टाइमर लावलेला आहे. काय करायचं आहे, जेव्हा मी तुम्हाला बोलेल युअर टाइम स्टार्ट नाव, ते असं बोलता क्षणी तुम्हाला काय करायचंय, चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल आणायची आहे. सुंदर स्माइल आणायची आहे आतून प्रकरणामध्ये 40% तरी असेल तरी. 1 मिनिटापर्यंत 60 सेकंड पर्यंत स्माइल सुटली नाही पाहिजे. ज्याची सुटली तो आउट. चालेल. खूप मजा येईल आता सर्वांना, बघा कसा तुमचा मेंदू शिफ्ट होता. चला ओके, चला स्माइल आणा. युअर टाइम स्टार्ट नाव. चलो स्माइल. तर चेहरे बघतो नंदकुमार सर तर खूपच छान स्माइल येते. लगती त्याला कंचन मॅम किती हसल्यावर किती छान दिसतात बरं. विल्सन सर किती बघा सिरियस पेक्षा असे सुंदर दिसतात तुम्ही. ओके. अनुपमा मॅम व्हेरी नाईस. श्रद्धा मॅम अजून थोडी. टोन कुणाला ओळखत. ओके. चला पल्लवी मॅम अजून थोडी स्माईल. चला ह्या मॅडमची स्माईल खूप छान आहे. तुम्ही अनुपमा मॅम व्हेरी नाईस. ओके. इकडे Vivo2511 व्हेरी नाईस. चला ज्योती मॅम थोडं स्माईल करा. व्हेरी नाईस. गॅलेक्सी. चला माधुरी मॅम. ओके. काय सर कुठे शॉप मध्ये बसले, Samsung SM3468 हसा थोडं. थोडस स्माईल करा, बघा काय होतं. थोडस करा. चला चला 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. चला ओके डन. थँक्यू सो मच. बघा आता मी ऍक्टिव्हिटी घेतली. अगोदर तुमचा काही मूड होता, एकदम सिरियस बसले होते. आज काय होतंय काही नाही, बाहेर काय चालू आहे मागे, सगळं सोडून तुमचा फोकस कशावर झाला, स्माईलवर झाला की नाही. मागे जीवनात जे पण टेन्शन आहे, आता 1 तासापूर्वी घरात काही कटकट झाली, 1 तासानंतर काहीतरी कटकट होणार आहे, तरीही वर्तमानात आले की नाही, प्रेझेंट मोमेंट मध्ये, आणि सर्वांनी स्माइल केली तर कसं वातावरण झालं. तर याचा आता रिझन मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगणार आहे. ओके. चला थँक्यू सो मच. कोणी आउट नाही झालं, छान गेम खेळल्या. शिकवायला सुरुवात करूया, मग याचं रिझन मी तुम्हाला नंतरच सांगूया. ओके. तर आज आपण शिकणार आहे 7 चक्र आणि ओराचा अभ्यास करणार आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला आपण ओरा शिकूया. ओके. ओके. आता ओरा म्हणजे काय. आता बघा, जसं तुमच्या घरात महापुरुषांचे फोटो आहेत, येशू ख्रिस्त, श्रीकृष्ण किंवा नानक असतील, कुणी दुसरं आणि कुणी असेल, साईबाबा, स्वामी, कुणी असेल, सगळ्या महापुरुषांच्या मागे असं प्रकाशाचं वलय दाखवतात. ओके. हे असतं त्यांचं आभा मंडळ ओरा. तर यांचाच असतो की तुमचा पण असतो, नक्कीच तुमचा पण ओरा असतो. ओके. त्याला वेगवेगळे कलर असतात, काय असतात, आपण सगळं शिकणार आहे. का महत्वाचं आहे सगळं शिकणार. तर ओरा, ओरा म्हणजे आपल्या शरीराभोवती असलेलं ऊर्जा क्षेत्र. हे 7 स्तरांमध्ये विभागलेलं असतं. वेगवेगळ्या बॉडीज असतात त्याच्या. व्यक्तीच्या विचार, भावना आणि आरोग्यावर याचा प्रभाव पडत असतो. आणि ह्या ऊर्जेचं म्हणजे आभामंडळाचं संतुलन बिघडल्यास जीवनात थकवा, चिंता, निराशा जाणवते. तर बघा, माणसाच्या ओराची सरासरी लांबी देखील आपण मोजू शकतो. तर माणसाच्या ओराची सरासरी लांबी शरीराच्या सर्व दिशांना, शरीराच्या सर्कम्फरन्स मध्ये सुमारे 3 ते 4 फूट असते. पण ही उंची, ही लांबी व्यक्तीच्या भावनिक पातळी म्हणजे आध्यात्मिक पातळी असेल, ऊर्जा पातळी, भावना, आध्यात्मिक साधना, आरोग्यानुसार बदलू शकते. तर एक खूप कमकुवत व्यक्ती असेल, बेड रिडन असेल, अगदी मरणासन्न अवस्थेत असेल, त्याची ओराची लेंथ खूप छोटी होऊन जाते. ओके. ज्यांचा संतुलित आणि निरोगी ओरा आहे, जे लोक सकाळी ऍक्टिव्ह असतात, लवकर उठतात, कामात वगैरे ऍक्टिव्ह असतात, त्यांचा ओरा हेल्दी लोकांचा 3 ते 6 फूट असतो. आणि खूपच जे ध्यान मेडिटेशन वाले असतात, जसं रेकी कुठले असेल, विपश्यना असेल, ध्यानामध्ये खूप डीपर लोक जे गेलेले असतात, त्यांचा ओरा 6 ते 12 फुटापर्यंत असतो. आता
तुम्ही सांगणार आता हे सगळं असतं का नाही, काही लोकांसाठी ह्या गोष्टी ऑलरेडी माहिती आहे, जुने स्टुडंट आहेत, पण काहींसाठी ह्या गोष्टी खूप नवीन आहेत, तर थोडस ऍडजस्ट करून घ्या नवीन लोकांना. आता मी सांगितलं लांबी कशी मोजायची, तर लांबी मोजायचे बरेच प्रकार असतात. तर नॉर्मली आमच्यासारखे हेलर लोक काय करतात, एखाद्याची मोजायची असेल तर याला एल रॉड बोलतात. मग त्याला असं थोडंसं उभं करायचं 5-10 मीटरवर, त्या व्यक्तीला सांगायचं की एकदम हळूहळू चालत आणि असंच पकडून ठेवायचं. आणि जेव्हा ती व्यक्ती त्याचा ओरा याच्या पॉइंटच्या संपर्कात येतो, इथे 2 पॉइंट असतात, तर तो अचानक असा रोटेट व्हायला लागतो जोर जोरात. आणि मग तिथून तुम्ही त्याची लेंथ मोजू शकता, त्या व्यक्तीच्या ओराची लेंथ कशी आहे. इवन ओरा बघण्याचे पण काही इक्विपमेंट्स आहे, त्याच्यावर पण मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगणार आहे. ओके, तर ओरा फक्त व्यक्तीचाच नाही, ओरा फक्त व्यक्तीचाच नाही तर प्रत्येक वस्तूचा, वास्तूचा देखील ओरा असतो. कसा आपल्या जीवनामध्ये फरक पडतो ते आपण बघणार आहे. ओके, चला. तर बघा, एक दुखी पर्सन, एक सॅड पर्सन जो असतो, नेहमी नाराज असणार, तर त्याचा ओरा जर तुम्ही असं बघितलं ना, त्याच्या आजूबाजूचं ऊर्जा क्षेत्र, तर त्याच्यामध्ये असे छोटे छोटे ब्रेक पॉइंट्स असतात, असे गॅप असतात. आणि होतं काय, अशी व्यक्ती एखाद्या दुसऱ्या निगेटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आली, एखाद्या टॉक्सिक पर्सनच्या आली, किंवा ज्याचं बॅड इंटेन्शन आहे तुमच्या प्रती, मग त्याची ती नकारात्मकता तुमच्या ओऱ्यामध्ये ग्रहण केली जाते. आणि मग तुमच्या जीवनामध्ये ऑलरेडी काही प्रॉब्लेम चालू असतात, परत त्या प्रॉब्लेम मध्ये वाढ होत असते. ओके, तर तुम्हाला एक दुखी पर्सन म्हणजे हॅपी राहायचे आपल्याला, आणि एक हॅपी पर्सन जो असतो त्याचा ओरा बघा. एक आनंदी व्यक्ती म्हणजे हॅपी गोलो की सतत आनंदी असतो, छोटे बाळ कसे लहान मुलांसारखे एकदम हॅपी, तर असे आनंदी जर राहिलं तर ते ओरा बघा किती परफेक्टली तो पॅक आहे. हे तुमचं एक सुरक्षा कवच आहे, एक ढाल आहे निगेटिव्ह विचारांपासून, व्यक्तींपासून, ऊर्जेपासून प्रोटेक्ट करण्यासाठी. तर या ओराला तुम्हाला प्रोटेक्ट ठेवायचं आहे, याची काळजी घ्यायची आहे. कशी घ्यायची, काय घ्यायची, मी नंतर सांगणारच आहे, पण खूप इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरं कसं असतं, वाईज वर्स आहे, आपण हॅपी राहिलं ओरा चांगला असतो, तुम्ही दुखी राहणार खराब, तर ओरा तुमचा कसा तुटतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, जास्तीत जास्त हॅपी राहायचं आहे. आता मी किती जस्ट 1 मिनिटापूर्वी तुमचं घेतलं आणि अचानक तुमच्या एनर्जीमध्ये शिफ्ट झाला, बरोबर की नाही. कसं झालं, ऊर्जेची ओरा जो असतो त्याच्या भावनिक पातळीनुसार कमी जास्त होत असतो. आधी तुम्ही उदास बसले, नंतर आपण एक गेम खेळला आणि सरळ तुमचं भावनिक पातळी वाढली, तुमचं स्टेट ऑफ माइंड बदललं. ओके, तर तुम्हाला जास्तीत जास्त हॅपी राहायचं आहे. कसं करायचं, स्वतःला एक चॅलेंज द्यायचं की मी आता जसं आपण गेम खेळलो, तर तसं एक छोटंसं प्रॅक्टिकल तुम्ही उद्या करून बघा आणि मला सांगा, हा जर केलं तर त्याचा रिझल्ट काय करायचं. उद्या दुकानातून, घरातून तुम्ही दुकानात गेले, दूध पिशवी आणायला सकाळी, ब्रेड आणायला सकाळी सकाळी, किंवा भाजी आणायला गेले, तर एक चॅलेंज द्यायचं की मी घराच्या बाहेर पहिलं पाऊल टाकतात चेहऱ्यावर एक स्माइल आणायची, आणि ती स्माइल ते काम करून येऊपर्यंत, घरात येऊपर्यंत रिटर्न तशीच ठेवायची. एक चॅलेंज करा. आणि बघा, तुम्ही रोजच त्या दुकानात जातात, सकाळी उठल्या उठल्या रोज भाजीपाला घ्यायला जातात, लोक तीच असतात, पण तुमच्या ह्या एका ऍक्टिव्हिटीने ती व्यक्ती लगेच तुमच्याकडे बघून प्रभावित होऊन जाईल, कारण स्माइल मध्ये खूप मोठी एनर्जी असते. आणि तुम्हाला बघताच त्याच्या जीवनातही स्माइल येईल, तोही काहीतरी त्याच्या मनात सांगायला प्रयत्न करेल मनातलं. तर नेहमी स्माइल ठेवायची आहे. ओके, नेहमी खुश राहायचंय. तुम्ही कल्पना करा, आता आपण एक जस्ट 1 मिनिटाची एक्सरसाइज घेतली, असं जगातील प्रत्येकच व्यक्ती हॅपी राहिली 24 तास, तर जग कसं बनेल बरं. तुमचं घरात, सोडा जगाचं, तुमच्या घरात घरातील सगळे सदस्य दिवसभराचे स्माइल ठेवून हॅपी राहिले तर किती सुंदर होईल. तर सुरुवात आपल्यापासूनच तुम्हाला करायची आहे. ओके, तुम्ही हॅपी राहा आणि ऑटोमॅटिक चांगले चांगले लोक, ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये येत असतात. ओके, चेहऱ्यावर थोडस स्माइल ठेवायचा, सिरियस फेसेस नकोय आपल्याला. ओके, चला आता आपण पुढे बघूया. ओके, तर बघा, ओराचे असे 7 स्तर असतात: फिजिकल लेअर, इमोशनल लेअर, मेंटल लेअर, ऍस्ट्रल लेअर, हायर मेंटल लेअर, स्पिरिच्युअल लेअर, डिवाइन लेअर. पण आपलं कसं होतं, जास्त करून आपल्या
फिजिकल लेअरवर आणि इमोशनल लेअरवर लवकर डिस्टर्ब होऊन जातात. ओके, त्याचं आपल्याला प्रोटेक्शन करायचं असतं. कसं करायचं, काय करायचं, मी तुम्हाला शिकवणारच आहे. आता बघा, काही लोक बोलणार खरंच असतं की नाही, तर त्यांच्यासाठी असा किरिलियन फोटोग्राफी देखील आहे. जर अगोदर कुणाला काही अंधविश्वास वाटत असेल तर तसं काहीच नाही, सायंटिफिकली प्रूव्हन झालेलं आहे. तर जसं आपण एक्सरे काढतो, बॉडीच्या आतले ऑर्गन्स सगळे बघू शकतो. काही वर्षांपूर्वी असं शक्य नव्हतं, 300-400 वर्षापूर्वी, पण आता शक्य आहे. तर हे आहे किरिलियन कॅमेरा आहे. याच्याने जर तुम्ही फोटो काढला ना, हे बघा, याच्याने जर फोटो काढला तर तुम्हाला त्याच्या आजूबाजूचं ऊर्जा क्षेत्र दिसू शकतं. आता हे ऊर्जा क्षेत्र सर्वांचंच असतं. फळे, फुले, भाज्या, तुमचा पेन, वही, कागद, सगळ्यांचाच ओरा असतो. ओके, तर तुम्हाला ऍज अ रेकी हिलर भविष्यात कधीही करा, मी नेहमी सांगतो. कुणाची उपचार देणार, कुणालाही करणार, तरीही जीवनात इथून पुढे प्रत्येक गोष्ट ऊर्जेच्या स्वरूपात बघायची आहे, एनर्जीच्या स्वरूपात बघायची आहे. ऊर्जा दोनच प्रकारची आहे, एक तर सकारात्मक, एक तर निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह. आणि प्रत्येक गोष्ट, व्यक्ती असेल, वस्तू असेल, तुम्हाला पेंडुलम डाउजिंग मध्ये उद्या तर सर्व समजणार आहे. ओके, तर बघा, सगळीकडे ऊर्जा कशी आहे, एव्हरीथिंग इज एनर्जी. तुम्ही सुद्धा एक एनर्जी बिंग आहात. ओके, जरी आपल्याला शरीर स्थूल दिसत असलं तरी व्हायब्रेशन करतं, की ते एक फ्रिक्वेन्सी आहे, एक एनर्जी आहे. जसं तुम्हाला साध्या सोप्या भाषेत सांगतो, जशी भक्त प्रल्हाद होते, त्यांना सगळीकडे देव दिसायचा. आणि ते हिरण्यकश्यपू खूप हसायचे की तुला दगडात पण देव दिसतो का, भिंतीमध्ये दिसतो का, याच्यात दिसतो का, त्याच्यात. ते सगळं बोलले, मला सगळीकडे दिसतो. कारण मायक्रो लेवलवर तुम्ही गेले, मायक्रोस्कोपिक लेवलवर एव्हरीथिंग इज एनर्जी. ओके, स्थूल असं काहीच नसतं. तर दैनंदिन जीवनामध्ये व्यक्ती असेल, वस्तू असेल, त्यांच्याशी तुम्हाला ऊर्जेच्या स्वरूपातच डील करायचं असतं. ओके, तर अगदी तुम्ही काही जेवणही करत असाल, बघा, इथे एक टोमॅटोचा फोटो घेतला आहे. बघा, बाजूला एक जस्ट आपण उदाहरणासाठी घेऊया, शेतातून पिकवलेला रॉ टोमॅटो आहे, त्याचं ऊर्जा क्षेत्र बघा. आणि एकदा का पिकवलं, त्याच्यातली प्राणशक्ती कमी होऊन जाते शिजवल्यानंतर. असं ह्या प्रकारे तुमच्या जीवनाचंही होत असतं. ओके, आज माझा माऊस नाही ना, सारखं सारखं थोडासा प्रॉब्लेम. तर बघा, एखाद्या व्यक्तीचा जर फोटो काढला तर तो किरिलियन कॅमेरा जो असतो, तो सर्व काही दाखवत असतो. आता तर इतके ऍडव्हान्स कॅमेरे आहे मार्केटमध्ये, तुमचा जस्ट एक फोटो जरी काढला ना, तो तुम्हाला 4-5 पानांची पीडीएफ देतो, तुमची सगळी जन्मकुंडली सांगतो, मागच्या जन्माचं सगळं काही. पण ते खूप महाग असतात ते कॅमेरे, 25-30 लाखाच्या पुढे असतात. आणि जे लोक करून देतात तुमचा ओरा स्कॅनर वगैरे, त्याचे चार्जेसही खूप जास्त असतात. सध्या आपल्याला एवढं करायची गरज नाही, आपल्याला मिनिमम रेमेडीज मध्ये जास्तीत जास्त रिझल्ट मिळवायचे आहेत. ओके, तर मेन आपल्याला ओरापेक्षा चक्रावर जास्त काम करायचंय, तरी पण आपण छोटं छोटस ओराबद्दल बघणार आहे. ओके, चला बघा, ओराचे काही रंग असतात. एखाद्याचा ओराचा कलर लाल असतो, केशरी, पिवळा, हिरवा, निळा, बरेच आहे. त्याचे बरेच सगळे प्रकार आहे. सध्या ते महत्वाचं नाही, ते पुढच्या लेवलला. सध्या फक्त तुम्हाला तुमचा जो ओरा आहे, शरीराचं जे कवच आहे, त्याला प्रोटेक्ट कसं करायचं आहे, स्ट्रॉंग कसं ठेवायचं आहे, त्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे. आता 1 मिनिट, आता तुमचा ओरा तुम्हाला क्लीन कसा ठेवायचा आहे, जेणेकरून कुठलीही नकारात्मक व्यक्ती तुमच्या संपर्कात आली तर तुम्हाला ते बाधलं नाही पाहिजे. तर त्याच्यासाठी आहे, सर्वात आधी आहे ध्यान आणि प्राणायाम. तर मी तुम्हाला 7 चक्राचं मेडिटेशन देणार आहे, ते तुम्हाला करायचं आहे. ओके, दुसरं आहे मीठ आणि पाण्याने स्नान. आता त्या कुठलं मीठ घ्यायचं आहे, पिंक सॉल्ट घ्या, रॉक सॉल्ट घ्या. आणि काय करायचं, आंघोळीचं जेव्हा तुम्ही बादलीला आंघोळीला पाणी घेतात, त्याच्यामध्ये अर्धे मूठ पाणी टाकून करायचं आहे. त्याच्याने काय होतं, तुमच्या शरीरामध्ये दिवसभराचं जितकी फटीग आहे, जेव्हा तुम्हाला ताप येतो, आजारी होतात, तरीही तुमच्या ओराची लेन खराब, ओरामध्ये असे बारीक बारीक ब्लॉकेजेस झाले असतात. तर आता बरेचसे लोक मिठाचा प्रयोग करतात. आता कोण कोण करतं सांगा, म्हणजे दुसऱ्यांना पण वाटेल की हा खरंच वर्क करतं. काही लोकांसाठी हे खूप नवीन आहे, एक्सपिरियन्स शेअर करा. ओके, म्हणजे दुसऱ्यांना कळेल.
हा हा, राजश्री मॅम तुम्ही करता ना? सर कसं सर जाणवतं? तुम्ही एक मुठी मीठ टाकाल. एक मुठ्ठीची पण तुम्ही गरज एक नाही हो. मुठी मीठ टाकायला सांगितलं ना. एवढं पण गरज मी नाही, एक अगदी चमचा थोडं. टाकते फक्त. अगदी थोडं, 2 चमचे जरी टाक. अर्धी मुठ्ठी बोललो मी, त्याहून कमी चालतं. हो, आणि त्याच्यात आपलं हे असतं ना, काय बरं, पांढरं काय, आणखीन एक मी ते टाकते, स्फटिक सारखं असतं ना ते हा पांढरं, हा, ते एक बरोबर टाकते. बरोबर. त्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी ना, असं निगेटिव्ह जिथं असेल तिथे ना थोडस असं मला तिथं जाऊ वाटत नाही, किंवा मग आपलं जे निगेटिव्ह ऐकतो आपल्या दिवसभरात, ते त्या लोकांच्या जास्त असं बोलू नये, शांत राहावं, असं म्हणजे एक वेगळंच फील होतंय. बरोबर बरोबर, तसंच आहे. तुम्हाला ओराची जाणीव होते, त्या व्यक्ती कसा आपल्या संपर्कात आला, तुम्हाला अनकम्फर्टेबल फील होतं, कारण तुमचा आणि त्याचा ओरा मॅच होत नाही. बरोबर. मी तुम्हाला साध्या भाषेत सगळ्यांना सांगतो. ओके. आता शाळेत ना लहान मुलं खूप हुशार असतात. छोट्या मुलांना सगळं, त्यांचे सगळे चक्र संतुलित असतात, तर त्यांना कळून जातं याच्याशी मैत्री करायची का नाही नाही करायची. तर पहिला बेंचवाला फ्रंट बेंचर जो पुढे बसतो, तो मागच्याशी त्याचं कधीच जमत नाही, कारण त्या दोघांची एनर्जीच मॅच होत नाही. तर त्यांना बरोबर माहिती असतं माझी एनर्जी कुणाला मॅच होत. ओके. तर तुम्हाला काय करायचं आहे, मीठ पाण्याने स्नान केलं तर खूप छान रिझल्ट येतो, आणि तुम्हाला ते रोज नाही करायचं आहे, आठवड्यातून एकदा, 15 दिवसातून एकदा करायचं आहे. ओके. अजून कोणी आहे का जे खरंच करतात असं मीठ पाण्याने बाथ करणार? कुणाचे काही एक्सपिरियन्स आहे का, की हा रिझल्ट जाणवतो? अजून कोणी? चला, इथे तर मेसेज मध्ये सांगतात. ओके, 1 मिनिट थांबायचं. चला, स्नेहा मॅम करतात. अजून कोण? लाईट फील होतं. ओके, श्रद्धा मॅम, लाईट, खूप लाईट फील होतं. ओके. आणि बघा, हे सगळे निसर्गानेच दिलेल्या गोष्टी आहेत. निसर्गामध्ये खूप ताकद आहे, तर ते नॅचरल सबस्टेन्स आहे तुमचं ओरा क्लीन करण्यासाठी. ओके. तर त्याचा तुम्हाला वापर करायचा आहे. दुसरं आहे, अजून पुढची प्रोसेस काय आहे आपण बघूया. त्याच्यानंतरून स्फटिक आणि क्रिस्टल्स वापरणे. क्रिस्टल्सही खूप सुंदर काम करत असतात तुमच्या ओरा क्लिन्झिंग साठी. जसं जसं आता मी हातात हे क्रिस्टल घातलेले आहेत, किंवा आजूबाजूला असे काही पिरॅमिड असतात, क्रिस्टलची ट्री असतात, बरंच काही असतं, तर ते तुमच्या आजूबाजूचा ओरा एकदम क्लीन ठेवत असते. ओके. आजकाल तर क्रिस्टल खूप पॉप्युलर आहे. तुम्ही कुठेही जा, 10 पैकी 2 व्यक्तीच्या हातात तुम्हाला क्रिस्टल दिसूनच जातील, कारण ते खूप सुंदर काम करतात. ओके. तेही एक ऑप्शन आहे प्रत्येक शनिवारी. चला, दुसरं आहे मंत्र जाप आणि धूप. आता ते मंत्र जाप म्हणजे मी तुम्हाला आता 7 चक्राचं मेडिटेशन देणार आहे शेवटच्या दिवशी, पण आता थोड्या वेळाने तुम्हाला मी बीज मंत्र शिकवायला घेणार आहे, एवढं झाल्यावर. ओके. दुसरं आहे प्रकृतीच्या सानिध्यामध्ये वेळ घालवणे, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त, आता पंचतत्व काय काय आहेत सांगा बरं मला चॅट बॉक्स मध्ये, काय काय असतात पंचतत्व? आपण 5 तत्वाचंच शरीर आहे की नाही, आणि पंचतत्वातच विलीन व्हायचं आहे जाताना. काय काय आहेत सांगा पंचतत्व, कुणाला माहिती आहेत का? एक दोन माहिती असेल ते सांगा, सगळे नसेल माहित तर पण सांगा काहीतरी. हं? चला, आहे का कोणी? चला, व्हेरी नाईस. हवा, पाणी, अर्थ, फायर सांगतात श्रद्धा मॅम. एअर, वॉटर, फायर, अर्थ, स्काय, जल, अग्नी, वायू. व्हेरी नाईस. बरोबर. चला, छान सांगितलंय. तर बघा, आपलं शरीरही याच्यानेच बनलंय. जितकं तुम्ही निसर्गाच्या जवळ राहणार तेवढा ओरा, म्हणजे तुमची एनर्जी नीट राहील. तर पहिलं काय बोलतात, पृथ्वी तत्व आपण बोलूया. पृथ्वी तत्व म्हणजे काही ग्राउंडिंग, तुम्हाला ग्राउंडिंग करायचे आहे. जास्तीत जास्त मातीच्या संपर्कात राहा. त्या पृथ्वी मातेला तुमच्यातली एक्सेस एनर्जी, तो एक एक्स्ट्रा खूप राग येतो, खूप घाम येतो, खूप हीट आहे तुमच्यामध्ये. साधी सोपी गोष्ट आहे, इलेक्ट्रिसिटीला अर्थिंगची गरज लागते एक्सेस एनर्जी जायला. पृथ्वी माता सर्व शोषून घ्यायला तयार आहे, तुमचे दुःख सुख. तुम्ही काय करायचं, कधीतरी आठवड्यातून, आता नाही जमत शहरामध्ये आपल्याला, तरी कधी मध्ये प्रयोग करायचा. अनवाणी पायाने तुमचे स्पर्श जमीनला होऊ द्या, थोडी ग्राउंडिंग असू द्या. ओके. दुसरं आहे जलतत्व आहे. जलतत्व म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त पाणी तर घ्यायचंच आहे, पाण्याच्या संपर्कात राहायचं.
साधीशी गोष्ट आहे. गावाकडचे लोक आपल्या शहराच्या लोकांपेक्षा निरोगी असतात, हेल्दी असतात. कशासाठी? निसर्गाच्या सानिध्यात असतात, शेतात काम करतात, त्यांना चप्पल वगैरे घालायचं काही पडलं नाही. त्यांच्याकडे पाण्याचे मोठे मोठे स्रोत असतात, शेतामध्ये पाण्याचा बंब चालू असतो. तसेच कपडे धुतात पाण्यामध्ये. आपल्याकडे वॉशिंग मशीन मध्ये धुतो आपण. पाण्याशी संपर्क येतो. ओढा आहे, नदी आहे, चारी आहे. अग्नितत्व. आता अग्नितत्व म्हणजे फक्त फायर नाही, तर आपण जे सेवन करतो, खूप जास्त मसाल्याचं खातो, खूप तिखट खातो, त्याच्याने काय होतं, शरीरामध्ये आपलं अग्नितत्व मिसबॅलन्स होतो, खूप हीट होते, त्याच्यानेही प्रॉब्लेम होतो. वायू तत्व आहे. आता गावाकडे काय होतं, एकदम फ्रेश एअर असते, आपल्याकडे शहरात अशी भेटत नाही. मग तुम्ही बघितलं ना, अगोदर पिक्चर मध्ये आपण ऐकायचो, किंवा काही बरेचसे लोक काय करायचे आधीच्या जमान्यामध्ये, की आजारी पडले तर हवा पाणी बदलण्यासाठी कुठेतरी जायचे. हवा पाणी म्हणजे तेच, ओके, थोडस नॅचरल एअर मध्ये जाऊन हे करायचे. तर जितकं निसर्गाच्या तुम्ही संपर्कात राहणार ना, तेवढं तुम्हाला जीवनामध्ये चांगली प्रोग्रेस भेटणार आहे. ओके. रेकी ऊर्जा आणि उपचार. आता रेकी तर मी तुम्हाला शिकवणारच आहे. रेकी आणि मेडिटेशन तुम्हाला करायचंच आहे, खूप छान रिझल्ट येतात. दुसरं, स्फटिक म्हणजे क्रिस्टल्स असतात. ओके. तर ओराबद्दल एवढं आहे. बाकी जास्त माहिती घ्यायची गरज नाही. आपल्याला 7 चक्रांवर काम करायचं आहे. ओके. आणि ज्यांना कुणाला ओरा बघू पण शकतो आपण, नोटीस पण करू शकतो. कसं करायचं आहे? साधं सोपं आहे. तुम्हाला जर वाटत असेल प्रयोग, तर करून बघा. ज्याचाही व्यक्तीचा बघायचा आहे, त्याला अशा व्हाईट वॉल समोर उभं करायचं आणि त्याच्या नोज टिप कडे कंटिन्यू बघायचं. तुम्हाला त्याच्या अवतीभोवती एक प्रकाशाचं वलय आरामशीर दिसून जातं. काही लोकांचं इंट्युएशन चांगलं असतं, त्याला कलरही दिसतात. ओके. तुम्ही स्वतःचही बघू शकतात. कधी कधी असा हात पकडायचा आणि 2 बोटं वरती करायचे, एकटक बघितलं, त्याच्या अवतीभोवती ऊर्जेचं क्षेत्र दिसेल. किंवा तुमचा हात पकडायचा पांढऱ्या बॅकग्राऊंडच्या मागे, त्याच्या आजूबाजूलाही तुम्हाला ऊर्जा क्षेत्र आरामशीर दिसतं. पण दिसणं महत्वाचं आहे का? अशा अलौकिक शक्ती ग्रहण करणं गरजेचं आहे का? बिलकुल नाही. ऊर्जा तर आपल्याला जाणवली पाहिजे, की समोरचा व्यक्ती कशी आहे, काय आहे, आपली एनर्जी मॅच होते का, वगैरे वगैरे. तर तुम्हाला त्या ओराला प्रोटेक्ट करायचं आहे नकारात्मक लोकांपासून, ते ओके. चला, आता मी तुम्हाला 7 चक्र शिकवणार आहे. 7 चक्र खूप महत्वाचे आहेत. मी थोडस तुम्हाला स्क्रीनवर 1 मिनिट दाखवतो मी काय शिकवणार आहे. आणि चांगलं वही पेन घेऊन बसा. पुढे जाऊन तुम्हाला जीवनामध्ये जोही प्रॉब्लेम असेल, तो इथेच असेल तुमच्या वर. हे बघा, ही 7 चक्र शिकवणार आहे. थोडासा अभ्यास करायचा आहे तुम्हाला. ओके. तर पुढे जाऊन तुम्ही रेकीमध्ये किती पुढे गेले, एखाद्याची हिलिंग करायची आहे, आपल्याला त्याच्या 7 चक्रांवरच हिलिंग करायची असते. आणि आता हे 7 चक्र शिकवत असताना मी प्रत्येक चक्राचं महत्व सांगेल, की संतुलित असेल तर काय होतं, असंतुलित असेल तर काय होतं. जर तुमच्याशी रिलेटेड होत असेल, लगेच चॅट बॉक्स मध्ये सांगायचं की हो, माझं बॅलन्स आहे किंवा इम्बॅलन्स आहे. ओके. दुसरं लक्षात घ्या, आता वही पेन घेऊन बसायचं आहे आणि तुम्हाला एक गोष्ट नोटीस करायची. काय? मी नीट ऐका सर्वांनी, अगोदर ऐकून घ्या. मी तुम्हाला शेवटच्या दिवशी 7 चक्राचं मेडिटेशन देणार आहे. आता ते करत असताना कसं करायचं आहे, त्याच्यासाठी तुम्ही आता नोट्स बनवणं खूप जास्त गरजेचं आहे. आता त्या मेडिटेशन मध्ये आधी एक बीज मंत्र येईल. मग तो बीज मंत्राचं तुम्हाला उच्चारण करायचं आहे. घरात कोणी असेल तर नका करू, फक्त ध्यान करा, पण उच्चारण केलं तर चांगलं. मग तुम्ही रेकीला कॉल करून त्या 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 चक्रावर हात ठेवायचा, जसं रूट चक्र खाली आहे म्हणून त्याची पोझिशन लिहायची आहे. ओके. बीज मंत्र, पोझिशन आणि त्याचा कलर लिहायचा आहे. ओके. चला, आता आपण एक एक करून चक्रांवर अभ्यास करणार आहे. आणि तुमच्या जीवनात सगळे प्रॉब्लेम इथंच अडकलेले असतात, ज्यांनी ज्यांनी पहिल्या दिवशी मला प्रेझेंट दिली. ओके. चला, तर पहिलं एक नंबर अगोदर थोडं थोडंसं शिकून घेतो, थेरी बघूया एक. तर चक्रे म्हणजे काय? चक्रे म्हणजे आपल्या शरीरातील सूक्ष्म ऊर्जा केंद्रे असतात. छोटी मोठी खूप सगळी आहेत, पण आपण मेन बेस 7 चक्रांचा अभ्यास करणार आहे. प्रत्येक चक्राची एक वेगळी फ्रिक्वेन्सी असते, ऊर्जा वारंवारता असते. त्या फ्रिक्वेन्सीला आपल्याला मॅच करायचं असतं. ओके. चक्रे संतुलित नसल्यास
शरीर, मन आणि आत्मा प्रभावित होतात. तर योग, ध्यान, ध्वनी उपचार आणि रेखीद्वारे त्यांना संतुलित करता येते. तर तुम्हाला आता आपला क्लास संपल्यानंतर ध्यान आहे, ध्वनी उपचार आहे, रेखीद्वारे नक्की त्याच्यावर काम करायचं आहे. ओके, चला पुढचं बघूया. आता पहिला अगोदर लिहून घ्या, 1 नंबर लिहून घ्या. मराठीमध्ये त्याचं नाव आहे मूलाधार चक्र. लिहा मूलाधार. मूलाधार म्हणजे मूल प्लस आधार. जीवनाचं मूलभूत गरजा असतात ना, अन्न, वस्त्र, निवारा, ते इंग्लिश मध्ये लिहा रूट चक्र. रूट चक्र. ओके. आता ही जी सगळी चक्र जे असतात ते आपल्या रीडची हड्डी असते त्याच्यामध्ये असतात. तर आपण याला पुढून हिलिंग देणार आहे. ओके. तर याची पोझिशन बघा. रूट चक्राची पोझिशन कुठे असते? अगोदर लिहून घ्या स्थान. इथे स्थान लिहा. स्थान आहे याचं तुमचं जेनेटिकल ऑर्गन्स, तुमचे जनेंद्रिय. तर कधीही तुम्ही रेकीला कॉल करणार मेडिटेशन करना, तर तुम्हाला हात सुरुवातीला तिथे ठेवायचा आहे. 21 मिनिटाचं मेडिटेशन असणार आहे. प्रत्येक चक्राला 3-3 मिनिट हिली, असं सात्विक 21 मिनिटाचं ते मेडिटेशन असणार आहे. ओके. तर आता त्याचं स्थान लिहून घ्या, तुमचं जेनेटिकल ऑर्गन्स, जनेंद्रिय, तुमचे जनेंद्रिय. तिथे बीज मंत्र लिहा लम. खूप महत्वाचा आहे. त्याचं महत्व मी तुम्हाला मणिपूर चक्र शिकवताना सांगेन. बीज मंत्र आहे लम. ओके. आणि याचा कलर आहे लाल. लाल कलर इमॅजिन करायचा आहे. ओके. मेडिटेशन करताना केलं तर ठीक आहे, पण लक्षात राहू द्या रूट चक्राचा कलर लाल असतो. भविष्यात इन्फॉर्मेशन काम आहे. आणि याचं तत्व आहे पृथ्वी तत्व. ओके. याचं तत्व आहे पृथ्वी तत्व. आता काय काय होतं जीवनामध्ये आता आपण बघणार आहोत. तर बघा, ज्यांचंही नीट बघा, तुम्ही स्वतःला रिलेट करतात की नाही. ज्यांचंही मूलाधार चक्र बॅलेन्स असेल असे लोक तुम्ही आत्मविश्वासाने जगतात आणि तुमच्या जीवनामध्ये स्टॅबिलिटी असते, स्थिरता असते. पैशा संबंधित असो, आरोग्य संबंधित असो. जीवनात भीती कमी असते आणि भविष्यासाठी विश्वास असतो. ओके. पैसा आणि मूलभूत गरजांबद्दल सकारात्मक विचार असतो. सांगितलं ना, अन्न, वस्त्र, निवारा. खूप परफेक्ट. तुमचं सगळं काही बँक बॅलन्स वगैरे, सेव्हिंग्स, तुमची लाईफ एकदम व्यवस्थित अप टू डेट असते. ओके. शरीर निरोगी आणि ऊर्जावान राहते. कशासाठी? कारण असे लोक पैसा तर कमवतातच, पण सकाळी लवकर उठणे, जिमला जाणे, वॉकला जाणे, योगा करणे, फिजिकली ऍक्टिव्ह असतात. ओके. आणि त्यांचे तिथल्या चक्राच्या खालचे ऑर्गन जे पण आहेत, हाडे, पाय, कंबर वगैरे, सर्व चांगल्या स्थितीत असतात. पण ज्यांचं रूट चक्र, मूलाधार चक्र इम्बॅलन्स आहे, असंतुलित आहे, असे लोक बघा जीवनात अनिश्चितता आणि चिंता अधिक जाणवते. म्हणजे कसं, हा जॉब सोडला का तो जॉब. पैशासाठी त्यांना थोडे थोडे प्रॉब्लेम असतात. पैसा आला तरी टिकत नाही स्वयंचं. पैसा टिकत नाही किंवा आर्थिक चिंता असते. म्हणजे कधी जरी पैसा आला तरी असे लोक मग हे क्रेडिट कार्ड घे, ते क्रेडिट कार्ड घे, हे झालं का, हे लोन झालं का दुसरं लोन घे. तर ते पैसे त्याचे कधी खर्च व्हायचे थांबतच नाही. कायम थकल्यासारखं वाटतं किंवा उत्साह कमी होतो. साधे सोपं. जेही लोक सकाळी आरामशीर 9-10 उठतात, समजायचं तुमचं रूट चक्र काहीतरी गडबड आहे. तुम्हाला काही काम करायची इच्छा होत नाही, आळस येतो, तर तुम्हाला मूलभूत चक्रावर काम करायची गरज आहे. ओके. चला आता कोण कोण आहे सांगा मला. मूलाधार चक्र बॅलन्स आहे की इम्बॅलन्स आहे सांगा बरं चॅट बॉक्स मध्ये. संतुलित आहे की असंतुलित आहे? मराठीत पण टाईप करू शकतात, इंग्लिश मध्ये टाईप करायची. चला सांगा मला 1-2 कोण स्वतःला अनालाइज करत आहे. स्वतःला अनालाइज करायचं शिका. चला, इम्बॅलन्स, इम्बॅलन्स, इम्बॅलन्स. शक्तिमान बॅलन्स. ओके. श्रद्धामान इम्बॅलन्स. चला अजून कोण कोण आहे बघा. कधीही प्रॉब्लेमला जेव्हा तुम्ही आयडेंटिफाय करता, प्रॉब्लेम 50% सॉल्व्ह झालेला असतो. तर मान्य करायचं शिका, आयडेंटिफाय करायचं शिका. चला, इम्बॅलन्स आहे. ओके. कुणाचं बॅलन्स आहे, तुम्हाला स्वतःहूनच समजेल. ओके. कुठलं चक्रावर काय काम कसं करायचं. ओके. दुसरं आता लिहून घ्या. याच्या पुढचं लिहा. आधी संस्कृत मध्ये लिहा, मराठीमध्ये लिहा.
स्वादिष्ठान चक्र लिहा, 7 चक्र असतात. नंबर 2 स्वादिष्ठान. स्वादिष्ठान चक्र इंग्लिश मध्ये याला बोलतात सॅक्रल चक्र. ओके, सॅक्रल चक्र. आता याची पोझिशन तुमच्या नाभीपासून 2 बोटे खाली घ्या, म्हणजे तुमचे जनेंद्रिय आणि तुमचं नाभी याच्या मधोमध तुम्हाला हात पकडायचा आहे आणि बीज मंत्र वम. तर काय करायचं, ते 3 मिनिटं अगोदर ना ते मेडिटेशन सुरू होईल, तर इथे तुम्हाला हात पकडायचा आणि तो मंत्र बोलायचा आहे, लम लम लम. नाही बोलले तुम्ही, घरात कोणी डिस्टर्ब होत असेल, फक्त ध्यान करा. ओके, 3 मिनिटानंतर ना ते साऊंड मेडिटेशन आहे, तुम्हाला डोळे बंद करूनच मेडिटेशन करायचं आहे. त्याचा लगेच आवाज चेंज होईल 3 मिनिटानंतर, ऑटोमॅटिक वम वम. तर लगेच हात, रूट चक्राचा हात लगेच थोडा वरती आणायचा आहे. ओके, शरीरावर त्या चक्रावर तुम्हाला हात ठेवायचा आहे. मग स्वादिष्टान चक्र जे असतं, प्लेस सांगितलं ना तुम्हाला, नाभीपासून, तुमच्या बेंबीपासून 2 ते 3 बोटं खाली घ्या, किंवा तुमचे जेनेटिकल ऑर्गन्स आणि नाभीच्या मध्यभागी. ओके, तसं या पोस्टर मध्ये देखील, या फोटोमध्ये देखील दिलेलं आहे. तर इथे तुम्हाला तुमचं स्वादिष्ठान, कलर याचा ऑरेंज असतो. याचं तत्व आहे जल तत्व. ओके, बीज मंत्र आहे वम. बीज तुम्हाला तर मग वमचा जप करायचा आहे. ओके, आता स्वादिष्टान चक्राबद्दल आपण बघूया. तर ज्यांचंही स्वादिष्टान चक्र संतुलित असतं, असे लोक तुम्ही सहज तुमच्या भावना व्यक्त करू शकतात आणि संतुलित राहतात. नवीन कल्पना, नवीन उपक्रम आणि कला यासाठी प्रेरणा मिळते. तुमचे प्रेम संबंध आणि मैत्रीमध्ये सकारात्मकता आणि समजूतदारपणा असतो. ज्यांच्याही सगळ्या नात्यांमध्ये अंडरस्टँडिंग आहे, सर्वांबरोबर, 1-2 व्यक्ती सोडले तर समजायचं छान बॅलन्स आहे. जीवनात आनंद देण्याची ताकद आणि उत्साह टिकून राहतो. एकदम हॅपी गो लकी, एकदम हॅपी पर्सन असतो. ओके, स्वतःबद्दल सकारात्मक भावना असतात आणि आत्मविश्वास चांगला असतो. पण ज्यांचंही स्वादिष्टान चक्र असंतुलित आहे, असे लोक लहान सहान गोष्टीवर मन दुखावणे किंवा अचानक मूड बदलणे, क्रिएटिव्हिटी कमी होऊन जाते, काही नवीन गोष्टी शिकण्याची, करण्याची इच्छा, जीवनामध्ये आनंद वाटत नाही, जीवन निरस वाटते. तर अशा व्यक्तीला खुश करणं खूप अवघड आहे. तुम्ही मॉलमध्ये शॉपिंगला न्या तरी घरी येऊन कटकट घालेल, तुम्ही कुठे पिकनिकला बाहेर न्या तरी ती व्यक्ती खुश राहतच नाही. नातेसंबंधामध्ये खूप जास्त समस्या, कारण परस्पर समजूतदारपणाचा अभाव, मतभेद, मिसअंडरस्टँडिंग, नात्यात तणाव असतो. आणि शारीरिक लेवलवर पाठदुखी, प्रजनन संस्थेशी संबंधित समस्या. तर लेडीज लोकांसाठी पण खूप महत्वाचं आहे. तुमचे जितकेही पिरियड मध्ये प्रॉब्लेम असतात, ओव्हरीजचा प्रॉब्लेम वगैरे, तुम्हाला इथे काम करायचं. इवन मूड स्विंगचा देखील. तर स्वादिष्टान चक्र खूप जास्त महत्वाचं आहे. अगदी जे मुलं बघा, मी तुम्हाला परत सांगतो, सकाळी पण सांगितलं, चक्र हे जागृत करायचे नसतात. प्रत्येकाच्या वयोमानाप्रमाणे हळूहळू ते चक्र ओपन होत असतात. होतं काय, जेव्हा मुलं वयात येतात, अचानक जेव्हा मुलं वयात येतात, तेव्हा एकतर ते खूप ओव्हर ऍक्टिव्ह होतात किंवा खूप कमी ऍक्टिव्ह असतात. जर ओव्हर ऍक्टिव्ह काय झालं, तर तुमचे मुलं जेव्हा वयात येतात, अचानक चिडचिड करायला लागतात, त्यांची स्वतःची मते त्यांना भेटतात. मग ते तुम्ही अनुभव करा, तुम्ही स्वतः तुमच्या पॅरेंट्स बरोबर कधी असं केलं असेल, पालकांबरोबर, की असे मुलं बोलत असतील की तुम्हाला तर काही समजत नाही, बाहेरचं जग असं आहे. आणि काय होतं, ते खूपच ते जरासं केअर करायचे असते, कारण आपल्याकडे बोलतात ते 16वं वर्ष धोक्याचं, असं बोलायच्या अगोदर. पण आता प्युबर्टी खूप लवकर येते, मुलं खूप लवकर वयात येतात, 12-13व्या वर्षी येऊन जातात, अनहेल्दी लाईफस्टाईलमुळे किंवा काही कारण असेल. तेव्हा बघा, का बरं बोलतात तिथे केअर करायची गरज आहे, कारण ते ओव्हर ऍक्टिव्ह झाल्यामुळे ते वयात आलेली मुलं लवकर कुणाकडे तरी आकर्षित होतात. त्यांना कुणाचं शारीरिक आकर्षण होतं, त्यांचं एकदम ते एखाद्या मनाने पण कोणाकडे अट्रॅक्ट होऊन जातात, त्यांचं हार्मोन्सचं संतुलन बिघडून जातात. तर अशा वेळेस तुम्हाला त्यांच्यावर चिडचिड करायची नाही, तर ते चक्र बॅलन्स करण्यासाठी रेमेडीज शोधायचे आहे. आलं लक्षात? तर ह्या प्रकारे तुम्हाला चक्र जीवनामध्ये खूप महत्वाचे काम करत असतात. तर कुणाकुणाचं आता मला सांगा,
कोण कोण आहे ज्यांचं बॅलन्स आहे की मिसबॅलन्स आहे, मला सांगा बरं चॅट बॉक्स मध्ये. स्वादिष्टांचक्र काय वाटतं? 50-50. ओके, बॅलन्स आहे, इम्बॅलन्स आहे. नातेसंबंधात जितके कडवटपणा पण असतं, चला ठीक आहे, बॅड आहे, 50-50. चला, लेडीज लोकांना नक्की वर्क करा ओके याच्यावर. होतात, कारण ते नॅचरलीच आहे. दर महिन्याच्या सायकलला तुम्ही चांगले असतात, त्या 4-5 दिवसामध्ये सगळी गडबड होऊन जाते. तर आता जसं त्याचं तत्व जे पाणी आहे, तर चांगलं पाणी पीत जा, स्वतःची केअर करत जा. ओके, चला ठीक आहे. हे झालं स्वादिष्टान चक्र. मग आता वम 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 झालं की मग 3-6, मग 7व्या मिनिटाला अचानक आवाज चेंज होईल, मग येईल रम रम. लगेच हात तुम्हाला वरती घ्यायचा आहे याच्या पुढच्या चक्रावर. याच्या पुढचं चक्र कुठलं आहे आपण बघणार आहे, लिहून घ्या. लिहून घ्या आधी, मराठीत लिहा, मणिपूर चक्र. 3 नंबर मणिपूर. चला, इंग्लिश मध्ये याला बोलतात सोलर प्लेक्सस चक्र. ओके, याची पोझिशन कुठे असते? तुमच्या नाभीपासून 3 बोट वरती पकडा, किंवा तुमच्या छातीचा सेंटर पॉइंट ते तुमची नाभी याच्या मधोमध. तुम्ही नाभीपासून 3 बोटे वरती हात असा ठेवला, रेकी द्यायची तुम्हाला. पुढे जाऊन आता रेकीचा ऍक्टिव्हेशन कॉल शिकवणार आहे, आणि बीज मंत्र बोलायचा. रम लिहून घ्या, बीज मंत्र रम. पोझिशन नाभीपासून 3 बोटे वरती पकडायचे. ओके, याचा कलर पिवळा असतो, आणि याचं तत्व असतं अग्नी तत्व. ओके, याचं अग्नि तत्व असतं. आता आपण याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया. तर बघा, ज्यांचं हे मणिपूर चक्र बॅलन्स असेल असे लोक, तुम्हाला स्वतःच्या क्षमतांवर विश्वास असतो, आणि निर्णय आत्मविश्वासाने घेतले जातात. ठरवलेली उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रयत्नशील असतात. म्हणजे ते गोल सेटही करतात, गोल अचीवही करतात. आणि म्हणजे तुम्ही एक यशस्वी व्यक्तिमत्व समजा, घरातील एखादी यशस्वी व्यक्ती, 5 भावंडामधून कोणी खरंच एक यशस्वी झाला असेल, किंवा चांगले चांगले पॉलिटिकल लीडर्स, एखाद्या क्षेत्रामध्ये खरंच ती व्यक्ती सक्सेसफुल आहे अशी लोक. स्वतःसाठी आणि इतरांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व असतात. सगळे लोक अशा व्यक्तीला फॉलो करतात. कोणत्याही परिस्थितीमध्ये आत्मबळ टिकवून ठेवतात. म्हणजे नोकरी गेली आली तरी त्यांना माहिती आहे, मी याच्यावर मात करेल. काही घरामध्ये फायनान्शियल प्रॉब्लेम आलं, त्याला काही शारीरिक इलनेस झाली, तर जीही व्यक्ती घरामध्ये अशी बोलते, जाऊ दे, आली ना खराब परिस्थिती, मी आहे, मी बघून घेईल, इतक्या कॉन्फिडन्सने जो बोलतो, त्याचं रूट चक्र खूप छान बॅलन्स असतं, आणि तो जीवनातल्या कुठल्याही परिस्थितीवर सहज मात करू शकतो. शून्यातून परत विश्व नक्कीच उभारू शकते. आणि पचनक्रिया तुमची चांगली असते, गॅस ऍसिडिटी सारख्या समस्या होत नाही, कारण ते अग्नितत्व तुमचं बॅलन्स असतं. ओके, त्याच्यानंतर ज्यांचं इम्बॅलन्स असेल, स्वतःविषयी शंका येते, आणि लोकांशी संवाद साधताना भीती वाटते. टॅलेंट असतं पण डाऊटफुल असतात. कोणत्याही गोष्टीसाठी प्रेरणा किंवा ऊर्जाच वाटत नाही. खूप टॅलेंटेड आहे तुम्ही, करायला खूप काही आहे, पण तुमच्याकडे काही मोटिवेशन नसतं. सगळा बिझनेस प्लॅन रेडी, पण तो तसाच पडून आहे. खूप काही करायचंय जीवनामध्ये, पण ते सगळं टेबलवरच पडलेलं आहे. राग पटकन येतो, इतरांवर वर्चस्व गाजवण्याची प्रवृत्ती वाढते. जसं की पॉलिटिकल लोक असतात, पॉलिटिशियन, सगळं काही असतं, पण त्यांना खूप दुसऱ्यांना आपल्या हाताखाली ठेवायचं असतं. बॉसी बॉसी नेचरचे जेही लोक आहेत, मणिपूर चक्र इम्बॅलन्स असतं. ओके, जीवनात निर्णय घेताना गोंधळ उडतो, सतत तणाव जाणवतो, आणि गॅस ऍसिडिटी, अपचन सारख्या समस्या होतात, कारण अग्नितत्व थोडस मिसबॅलन्स झालेलं असतं. ओके, आलं लक्षात? तर बघा, बीज मंत्रासाठी सांगतो, आणि हे जे पहिले 3 चक्र आहेत ना, स्वादिष्टान चक्र, रूट चक्र, मणिपूर चक्र, हे आपल्या भौतिक जीवनाचे चक्र आहेत. तर जीवनामध्ये तुम्हाला सगळं सुख सोयी पाहिजे, तर ह्या 3 चक्रावर नक्की काम करायचं, म्हणजे करायचंच आहे. ओके, याच्या पुढची जी चक्र मी शिकवणार आहे, ती आध्यात्मिक लेवलची असतात. तरीही आता मला मणिपूर चक्राचं सांगा, काय वाटतं, काय आहे तुमचं बॅलन्स?
इम्बॅलन्स काय काय सांगा बरं. स्वतःबद्दल कोणी नोटीस केलं का? मणिपूर चक्र. चला बॅलन्स आहे आणि पुरुषांचा बॅलन्सच पाहिजे, पूर्ण घराची जबाबदारी असते तुमच्यावर. इम्बॅलन्स, बॅलन्स. चला शक्तिमान बॅलन्स. ओके 50-50. ओके नो प्रॉब्लेम. चला बॅलन्स आहे, व्हेरी नाईस. घरात असे पुरुष मंडळीचं बॅलन्स असेल तर घर सगळं व्यवस्थित चालतं. ओके, नक्कीच बॅलन्स पाहिजे. व्हेरी नाईस. चला आता याच्या पुढचे जे चक्र आहेत, आता आपण नेक्स्ट घेणार आहेत. बघा, मनुष्य प्राणीमध्ये आपण काय बोलतो, इतर प्राण्यांमध्ये मनुष्य प्राण्यांमध्ये काय फरक आहे. आपण बोलतो ना मोक्षाची प्राप्ती मनुष्यालाच होते, तर कशासाठी. हे जे 3 भौतिक जीवनाचे चक्र बहुतेक सगळ्यांकडे असतात, पण याच्या पुढचे जे चक्र आहेत ते आपल्या मनुष्य प्राण्याकडेच असतात आणि त्याच्यावर तुम्ही वर्क केलं तर तुम्ही खूप चांगली आध्यात्मिक पातळी गाठू शकतात. त्याच्यासाठीच मी आता आपलं पुढचं चक्र लिहून घ्या. हे सगळे आध्यात्मिक पातळीचे असतात. चला, तर याच्या पुढचं चक्र लिहून घ्या. लिहा, अगोदर लिहा हार्ट चक्र आहे, पण मराठीत लिहा हृदय चक्र किंवा अनाहत चक्र. हृदय चक्र किंवा अनाहत चक्र. ओके, इंग्लिश मध्ये हृदय चक्र हार्ट चक्र लिहिलं तरी चालेल, तुमच्या लक्षात राहील. आता याचा कलर हिरवा आहे. बीज मंत्र याचा यम आहे. यम, यमचा जप करायचा आहे. ओके, यम 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 असा. पोझिशन सेंटर ऑफ द चेस्ट, तुमच्या छातीच्या इथे पोझिशन आहे. याचं वायू तत्व आहे. ओके, चला आता बघा हे चक्र, ह्या चक्रावर काम करणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण आध्यात्मिक जीवनामध्ये जर तुम्हाला हे हृदय चक्र जर बॅलन्स नसेल तर असं बोलतात की आध्यात्मिक भाषेमध्ये तुम्ही किती शिकलेले असाल, PhD असाल, खूप मोठ्या हुद्द्यावर जीवन काढलं, लोकांना तुमचं खूप मानपान होता समाजामध्ये, आणि जेव्हा जाताना जर तुमचं हृदय चक्र बॅलन्स नसेल मग त्या परमात्म्यापर्यंत जाता येत नाही. तर हृदय चक्रावर काम करणं खूप जास्त गरजेचं आहे. तर कालचं मी मेडिटेशन याच्यासाठीच घेतलं होतं. ओके, आता आपण हृदय चक्राचा अभ्यास करणार आहे. ओके, चला कलर हिरवा, याचं पोझिशन सेंटर ऑफ द चेस्ट, बीज मंत्र यम. ओके, चला आता ज्यांचंही हृदय चक्र बॅलन्स आहे, तुम्ही स्वतःवर आणि इतरांवर निस्वार्थ प्रेम करतात, ज्याला बोलतो आपण अनकंडिशनल लव्ह. कुठल्याही बदल्यामध्ये कुठल्याही प्रेमाची अपेक्षा न करता तुमचे नातेसंबंध खूप चांगले असतात. मैत्री, कुटुंब, प्रेम संबंध अधिक गहिरे आणि सकारात्मक असतात. भूतकाळातील दुःख किंवा कटुता तुम्हाला सहज सोडून देता येते. तर ज्यांना ज्यांना काल माफ करायला जमलं, तुमचं छान बॅलन्स आहे. ओके, आयुष्यात प्रेम आणि शांततेची भावना टिकून असते. ओके, आणि तुमची तिथले ऑर्गन्स हेल्दी असतात, हृदय, फुफ्फुसे, रक्त भिसरण प्रणाली स्वयंस्व. ओके, आणि जर तुमचं हे हृदय चक्र इम्बॅलन्स असेल तर भावनिक वेदना आणि दुःख म्हणजे जुन्या आठवणीमध्ये अडकणे किंवा ब्रेकअप, नात्यातील त्रास सहन करावा लागतो. तर कधीही किती जुनं प्रेम असेल, 15-20 वर्ष झाले, ब्रेकअप झालाय, तरी पण असे लोक नाही विसरत, त्या दुःखात जगत असतात. तर सोडून द्यायचं आहे. नुसतं प्रेम प्रेमिकाचं नाही सांगत आहे, बरेचसे नाते असतात, मित्राचं नातं, मैत्रिणीचं नातं, कधी काळी दुखवलं असतं त्या व्यक्तीने, पण त्याला माफ करायचं आहे. जर तुम्ही मनात तेच तेच ठेवणार, तुम्ही वर्तमानातील क्षणांना आनंदाने जगू शकणार नाही, जसं मी काल मेडिटेशन मध्ये सांगितलं. ओके, अजून इतरांवर विश्वास ठेवणे कठीण वाटते किंवा सतत फसवले जाण्याची शक्यता असते. म्हणजे ट्रस्ट इश्यू, तुम्हाला खूप ट्रस्ट इश्यू असतो, लवकर तुम्ही कुणावर विश्वास ठेवत नाही. कमी आत्मसन्मान आणि स्वतःला कमी लेखण्याची प्रवृत्ती, लहान लहान गोष्टींना दुखावणे किंवा इतरांपासून पूर्णपणे दूर राहणे. तर छोट्या छोट्या गोष्टींना तुम्ही दुखावतात, तुमचा इगो लगेच हट होऊन जातो. म्हणजे खूप सोपं आहे. अशा लोकांचा इगो हट करणं म्हणजे बस एक शब्द बोलला की झाला, लगेच एक स्टेटस मस्त पैकी लावून देतात. तर तर कोण कोण आहे हृदय चक्रावाले, बॅलन्स की इम्बॅलन्स, कोण कोण लावून देतं लगेच स्टेटस?
स्टेटस नाही, तुम्ही सांगा बॅलन्स की इम्बॅलन्स आहे सांगा बरं. चला प्रमिला मॅम लवली पर्सन आहे, सगळ्यांना प्रेम करतात. चला इम्बॅलन्स इम्बॅलन्स. चला गोविंदा सर बॅलन्स. ओके अनुपमा मॅम बॅलन्स. 50-50 ओके. इम्बॅलन्स आहे मॅम, रुपाली मॅम 50-50 ओके. करा हा, पण याच्यावर काम करा, नाहीतर नाही मजा घेता येत नाही. जीवन आयुष्य खूप सुंदर आहे, इथे रोज काही ना काही सरप्राईजेस परमेश्वराने ठेवलेलेच आहे. जुन्या गोष्टी पकडून ठेवल्या ना, मग ते सरप्राईजेस नाही भेटत हवे तर. खरंच खूप सुंदर आहे, नक्कीच करा. मी तुम्हाला माझंच सांगतो, माझ्या जीवनामध्ये दुनियाभरचं म्हणजे कधी कुणाशी पटत नव्हतं. घरात सगळ्यांशी भांडणं वगैरे, खूपच प्रॉब्लेम होते, काही लाईफ मध्ये काही दिशाच नव्हती, कुणाशीच पटायचं नाही. पण काय ना, मी ऍक्च्युली मेकॅनिकल इंजिनियर आहे. एकदा काय झालं, ओएनजीसीत मी काम करायचो. ओएनजीसी तर बॉम्बे आहे ना, के समुद्रामध्ये. तर तिथे ना कसं व्हायचं, 2013-15चा काळ होता तो, नाही सॉरी 2011चा काळ होता. तेव्हा फोन वगैरे काही नव्हते. 3-3 महिने त्या समुद्रावरच राहायचं, त्या प्लॅटफॉर्मवर ते ओएनजीसीचे असतात. आणि 3 महिने तिथेच, घरच्यांचा फोन नाही काही नाही. मी बोललो रोज तर समुद्र दिसत आहे, आणि घरी गेलो तरी काय जायचं, सगळ्यांशी वैर करून ठेवला आहे, कुणाशी पटत नाही. आणि वाटलं की कधी मरण येईल, भरोसा नाही ह्या रोजच्या वातावरणामध्ये. एक मनात केलं की सर्वांना माफ केलं, बाबा माझा उद्याची भरोसा नाही, परिस्थिती खूप खराब असते तिथे. आणि त्यानंतर मी कधी कुणाशी काही बैरच ठेवलं नाही. आणि खरंच त्याच्यानंतर माझ्या जीवनामध्ये खूप सुंदर बदल झाले, आणि कधी मन लोकांना कधी महत्वच दिलं नाही. ओके. तर माफ करा, आणि खूप मॅजिकल येतात. म्हणजे परमेश्वर आहे ना, तुम्हाला गिफ्ट द्यायला बसलेलाच आहे, फक्त तुम्ही घ्यायला तयार पाहिजे. तुम्ही घ्यायला, तुम्ही पूर्ण असे निर्मळ असेल, छोट्या बाळांसारखं मन असेल. छोट्या बाळांना सगळं भेटतं, मोठ्यांना नाही भेटत, कारण खूप आपण ब्लॉकेजेस तयार केलेले असतात. ओके. तर ब्लॉकेजेस तयार करू नका, सगळ्यांना माफ करा. एक व्यक्ती गेली की दुसरी परमेश्वराने तयारच ठेवलेली आहे. एक थोडे पैसे गेले, दुसरीकडून पैसे यायचं दुनियाभरचे मार्ग आहे, फक्त सोडून द्यायला शिका. ओके. प्लीज सोडून द्यायला शिकलं तर तुमचाच फायदा आहे, अदरवाईज मला काही नाही. ओके. चला ठीक आहे, नेक्स्ट बघूया. याच्या पुढेच आहे थ्रोट चक्र. याला संस्कृत मध्ये बोलतात विशुद्धी चक्र. लिहा विशुद्धी, तिथे विशुद्ध आहे, मी चेंज करायचं बोलतो होतच नाही. लिहा विशुद्धी चक्र. इंग्लिश मध्ये थ्रोट चक्र, तर थ्रोट लक्षात ठेवा तुम्ही. ओके. याचा कलर आहे लाईट ब्ल्यू, हलका निळा कलर आहे. पोझिशन थ्रोट, आणि बीज मंत्र आहे याचं हम. हम आहे, आणि आकाश तत्व आहे याचं. ओके. तर हमचा जप करायचा आहे. तर हे चक्रही खूप महत्वाचं आहे. ओके. याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. ओके. बघा, ज्यांचंही विशुद्ध चक्र संतुलित आहे, तर लोकांशी अशांना तुम्हाला नीट संवाद साधता येतो, आपले विचार स्पष्टपणे मांडता येतात. तर माझं थोडं चक्र इम्बॅलन्स असतं तर ऐकायला आले असते का रोज रोज गप्पा? काम करायला लागते याच्यावर. तर तुम्ही स्वतःशी आणि इतरांशी प्रामाणिक राहतात. तुमच्या भावना आणि कल्पना कोणत्याही भीतीशिवाय तुम्हाला व्यक्त करता येतात. गायन, लेखन, वक्तृत्व आणि कलामध्ये तुम्ही प्रगती करतात. आणि शारीरिक लेवलवर घसा, थायरॉइड, तोंड, दात तुमची निरोगी असतात. आणि ज्यांचंही विशुद्धी चक्र इम्बॅलन्स असेल, असे लोक बोलताना संकोच किंवा गोंधळ उडतो. स्वतःची मते व्यक्त करताना भीती वाटते. काही लोक अति बोलतात किंवा खोट्या गोष्टी सांगण्याची प्रवृत्ती वाटते. तर घरात जी व्यक्ती सतत खोटं बोलते, काय बोलते भरोसा नाही, तोंडामध्ये चांगले शब्द नाही, सकारात्मक शब्द नाही, ते शिव्या कोणी देणार असेल, समजायचं या व्यक्तीचं थ्रोट चक्र खराब आहे. तुम्ही किंवा तुम्ही व्यक्त केलेले विचार इतरांना समजत नाही, किंवा चुकीचा अर्थ घेतला जातो. जसंही एखादी व्यक्ती अभ्यासात खूप हुशार आहे, कंपनीत इंटरव्ह्यू द्यायला गेला की त्याची बोबडी वळते, किंवा सगळे काही प्लॅन रेडी, पण 4 चौघांशी बोलताना भीती वाटते. नेटवर्क मार्केटिंग वाल्या लोकांनी तर हे काम केलंच पाहिजे, नाही तर तुमचा बिझनेस कसा चालणार? जेही लोक बिझनेस करतात, ज्यांचा बिझनेस आहे, विशुद्धी चक्रावर नक्की काम करा. खास करून शिक्षक लोक, जेही टीचर लोक आहेत, एवढ्या मुलांसमोर सांगायचं असतं, तुमच्याकडून काही चुकीचं सांगायला नको, आणि
समोरच्याला कळालंही पाहिजे तुम्ही काय शिकवत आहे, तर विशुद्धी चक्रावर काम करणं खूप गरजेचं आहे. ओके. शारीरिक लेवलवर घशात दुखणे, आवाज बसणे, थायरॉइडची समस्या, सोयांस. ओके. चला, हृदय चक्रवाले कोण कोण आहे सांगा बरं. बॅलन्स इम्बॅलन्स अगेन 50-50. चला, गुड. ओके. 30-70 चालेल. कधी कधी बोलतो पण जास्त करून लोक चुकीचं आहे. चला, बॅलन्स आहे. व्हेरी नाईस. अशी लोक सिंगिंग वगैरे पण छान करतात. ओके. चला, बॅलन्स आहे. व्हेरी नाईस. हृदय खूप महत्वाचं आहे. थ्रोट चक्र नसेल तर जीवनात प्रगती कशी होणार. कम्युनिकेशनचं आहे ते. तर त्याच्यावर तुम्हाला करायचं आहे. ओके. नेक्स्ट. ओके. नेक्स्ट थर्ड आय चक्र आपलं आज्ञा चक्र. मराठीत लिहून घ्या, आज्ञा चक्र. आज्ञाचक्र, आज्ञाचक्र काही बोलू शकतात. आपल्या इंग्लिश मध्ये थर्ड आय चक्र सोपं आहे. याची पोझिशन आपल्या दोन भुवयाच्या मध्ये, इथे तुम्ही जर कॉन्सन्ट्रेट केलं तर तुम्हाला हळूहळू छोटी छोटी टिंगलिंग तिथे जाणवायला लागते. ऍक्च्युअल पोझिशन आपली पिनियल ग्लँड मागे असते, पण ते याचं कनेक्शन इथपर्यंत. खूप महत्वाचं आहे. याचं बीज मंत्र आहे ओम. बीज मंत्र ओम. कलर तुमचा त्याचा निळा कलर आहे, ते इंडिगो पर्पल, इंडिगो कलर आहे. ओके. पोझिशन सेंटर ऑफ द फोरहेड. आता काम महत्वाचं आहे बघूया. तर ज्यांचंही आज्ञाचक्र संतुलित आहे अशा लोकांना गोष्टी आधीच जाणवतात आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढत असते. म्हणजे अशा लोकांना लगेच कळून जातं की ह्या व्यक्तीबरोबर बिझनेस करायचा का नाही, याच्या पुढे व्यवसाय करायचा की नाही, की काही नाती ठेवायची की नाही, मैत्री ठेवायची का नाही. आणि तुमची डिसिजन मेकिंग पण इम्प्रूव्ह होऊन जाते की आज हे काम करू का नको, ते काम करू का नको, आज चांगला दिवस आहे का, माझं मन नाही म्हणत आहे, सो अँड सो. नवीन कल्पना, दृष्टिकोन सहज सुचतात. म्हणजे नवीन नवीन आयडियाज येतात, एक गायडन्स भेटतं तुम्हाला, एकाग्रता वाढते. विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्वाचं आहे. तसं छोट्या मुलांचं खूपच छान असतं. तुम्ही बघा, लहान मुलं असतात ना, ते काही पण लवकर ग्रहण करतात. पहिल्या 10 वर्षात तुम्ही त्यांना किती भाषा शिकवा, फटाफट शिकतील. पण नंतर जसं जसं ब्लॉकेजेस येतात, बुद्धी थोडी कमी पडायला लागते. ओके. तर स्टुडंटसाठी याच्यावर काम करायचं आहे. अभ्यास, काम किंवा ध्यान करताना लक्ष एकाग्र ठेवता येते. तर ध्यानी लोकांसाठी खूप छान आहे, ज्यांना मेडिटेशनची सवय आहे, नक्की काम करायचं आहे. आध्यात्मिक प्रगती स्वतःच्या उच्च तत्वाशी आणि ब्रह्मांडाशी जोडलेले वाटते. म्हणजे आपलं एक हायर सेल्फ असतं त्याच्याशी. आपलं एक लाईफ पर्पज तुम्हाला कळतो. स्वतःला आणि इतरांना सहज समजता येते. लोकांची भावना आणि ऊर्जेची जाणीव होते. तुम्ही डिटेक्ट करू शकतात की कुठली व्यक्ती कशी आहे, ही खरी बोलत आहे का खोटं बोलत आहे, तुम्ही लगेच समजणार. तिला बघूनच कळेल ही व्यक्ती आजारी आहे का फ्रेश आहे, काय झालं हिला, सगळं कळतं. ओके. आणि ज्यांचंही आज्ञाचक्र इम्बॅलन्स आहे अशा लोकांना निर्णय घेताना अडथळे येतात. म्हणजे तुमचं डिसिजन मेकिंग खूप पुअर असतं आणि जे डिसिजन घेतात ते चुकतं. असे बरेचसे लोक आहेत, जे काही करायला घेतात ते तुमचं डिसिजन चुकीचंच ठरलेलं असतं. ओके. असं काही कोइन्सिडन्सच नसतो, तुमच्या चक्रावरही त्याचा प्रभाव पडलेला असतो. नवीन कल्पना सुचत नाही, जीवन दिशाहीन वाटते. म्हणजे जीवनामध्ये काही फोकस नसतो. ओके. जीवनात कोणतेही ध्येय किंवा उद्दिष्ट नसल्यासारखे वाटते. काही काही लोक बघा तुम्ही काहीच करत नाही, 10-10 वर्ष असेच घालवतात एका ठिकाणी. मग वेळ गेल्यावर मग त्यांना जाग येते. तर खूप गरजेचं आहे स्वतःच्या निर्णयावर आणि भावनांवर विश्वास वाटत नाही. शारीरिक लेवलवर डोकेदुखी, डोळ्याच्या समस्या, सायनस, अनिद्रा आणि मेंदूशी संबंधित असू शकतात. ओके. थर्ड आय चक्र तुम्हाला खूप जास्त त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. याच्या पुढचं लिहा क्राऊन चक्र. लिहा, मराठीमध्ये सॉरी संस्कृतमध्ये आहे सहस्रार. लिहा सहस्रार चक्र. आता हे जे क्राऊन चक्र आहे, इंग्लिश मध्ये क्राऊन चक्र बोलतात, खूप महत्वाचं आहे. सगळ्या जीवनात असा हाच आहे. जिसका सहस्त्रार चक्र ओपन हो गया, ज्याचं छान बॅलन्स असेल, ती व्यक्ती भगवान बुद्धांसारखी तिथपर्यंत आपल्याला तर नाही पोहोचायचं आहे सध्या, एवढं शक्य नाही. शक्य तेवढा त्याचा फायदा करायचा बॅलन्स करून. कसं असतं,
हे जे क्राऊन चक्र कुठे असतं, जेव्हा बाळ जन्म घेतं तुम्ही त्याची टाळू भरतात, इथे व्हायब्रेट होतं की नाही. तर हे जे आहे हा आपला अँटिना आहे, आपला अँटिना आहे आणि परमेश्वर एक सॅटेलाइट आहे. त्याचं छान छान गायडन्स, छान छान आयडिया जर घ्यायच्या असतील, हा अँटिना तुमचा चांगला पाहिजे, तर नेहमी याला बॅलन्स ठेवा, याच्यावर काम करा आणि तुम्हाला परमेश्वराचं प्रत्येक कामामध्ये दिव्य मार्गदर्शन, ज्याला आपण मेंटल क्लॅरिटी म्हणतो, ती नक्की भेटत जाईल. ओके, चला याच्याबद्दल थोडस जाणून घेऊया. चला, ज्यांचंही सहस्त्रार चक्र, क्राऊन चक्र बॅलन्स आहे, यांना आयुष्यात सगळे ठीक आहे असे सतत वाटते. आपल्या म्हणजे असे लोक नेहमीच हॅपी असतात, त्यांना भविष्याचं काहीच नसतं, त्यांना माहिती आहे काही झालं तरी परमेश्वर आहे आणि परिस्थिती नीट होणारच आहे. आपल्या अस्तित्वाचा आणि उद्दिष्टांचा स्पष्ट बोध होतो, म्हणजे जीवनामध्ये त्यांना कळून जातं त्यांना कशामध्ये करिअर करायचं आहे, कशामध्ये यश भेटतं, कशामध्ये खरंच गरज आहे, सगळं कळतं. आध्यात्मिक लेवलवर ध्यान आणि साधनेत अधिक खोलवर तुम्ही जाण्याची क्षमता वाढते. ज्याचं क्राऊन चक्र बॅलन्स आहे तो ध्यानाला बसला, त्याचं ध्यान खूप सुंदर लागतं. ओके, खूप डीप लेवलला जातं. कोणत्याही परिस्थितीमध्ये संतुलन राखणे, म्हणजे दुःख, आनंद, यश यावर तो समभाव ठेवतो. जसं समताभाव ज्याला आपण बोलतो, त्याला माहितीये, अशा व्यक्तीला माहितीये, सुख आलं तरी तो न्यूट्रल असतो, दुःख आलं तरी रिॲक्शन देत नाही, आनंद, यश, अपयश, कारण त्या व्यक्तीला माहिती आहे या जीवनाच्या पायऱ्या आहेत आणि कुठलीही सिच्युएशन तशी राहत नाही. मग तो खूप समताभाव मध्ये असतो, पूर्ण जीवन अगदी पॉझिटिव्ह असतं. ओके, तर हे बॅलन्स असणं खूप जास्त गरजेचं आहे. अंतर्ज्ञान आणि आध्यात्मिक जाणीव वाढतं, म्हणजे तुमचं इंट्युएशन लेवल, आधीच तुम्हाला गोष्टी जाणवायला लागतात, डिसिजन मेकिंग तुमची इम्प्रूव्ह होते, खूप सुंदर आहे. याचंही बीज मंत्र लिहून, याचं बीज मंत्रही ओमच आहे. ओके, पण त्या ओम मध्ये, ह्या ओम मध्ये ना थोडस थर्ड आय चक्राचं ओम आणि याचा ओम थोडाफार डिफरन्स आहे, तुम्ही एवढा माइंड नका करू. ओम ओमचा उच्चार करायचा आहे. याचा कलर जांभळा आहे, कलर जांभळा, कुठलंही तत्व नाही, याचं कुठलंही तत्व नाही, इवन थर्ड आय चक्राचं पण कुठलंही तत्व. पोझिशन सेंटर ऑफ द हेड. ओके, आणि जेव्हा हे सहस्त्रार चक्र इम्बॅलन्स असेल तेव्हा अशा लोकांना जीवनाचा उद्देश समजत नाही, सतत सतत गोंधळ वाटतो, स्वतःला एकटे आणि ब्रह्मांडाशी जोडलेले नसल्यासारखे वाटते. ओके, कुणाला काही भेटलं तरी मग अशी व्यक्ती बोलते, त्यांना काही रे बाबा, त्यांच्या घरी ऑलरेडी ते चांदीचा चमचा घेऊन पैदा झाले, त्यांना कसली कमी, आणि स्वतः दुसऱ्यांना कोसत घरातच बसायचं. ओके, काही तुमच्याकडे काही प्रेरणा नसते, मनात सतत नकारात्मक विचार आणि चिंता निर्माण होत असते. ओके, शारीरिक लेवलवर डोकेदुखी, मेंदूशी संबंधित आजार, झोपेच्या समस्या असतील, तुमची स्मरणशक्ती कमी होणे, सो अँड सो, तर सहस्रार चक्रावर काम करायचं. ओके, तर हे आहेत 7 चक्र. तर आय होप तुम्हाला तुमच्या जीवनातले प्रॉब्लेम कुठे कळाला आहे. तर तुम्हाला प्रॅक्टिसने रेकी वगैरे मी शिकवणारच आहे, त्याच्याने याच्यावर नंतर वर्क करायचं आहे. प्रत्येक चक्राची फ्रिक्वेन्सी असते वेगवेगळी, जशी रेडिओची फ्रिक्वेन्सी असते, आपल्याला ह्या फ्रिक्वेन्सीशी स्वतःला मॅच करायचं असतं. तर जेव्हा ते मेडिटेशन देईल, प्रत्येक बीज मंत्राची एक फ्रिक्वेन्सी आहे, तुम्ही करून करून छान स्वतःचे चक्र बॅलन्स करू शकता. ओके, आलं लक्षात. तर हे झालं 7 चक्र आणि औरा. ओके, आता खूप बडबड झाली माझी. हा, तर आवडलं तुम्हाला इन्फॉर्मेशन, एवढं सगळं सांगितलं, थकून गेलो सांगतास. ओके, चला आता काय करायचं आहे, आता ज्यांचाही, आता ही स्टेप संपली. ओके, आणि बघा आयुष्यभर हे नॉलेज कामात येणार आहे, पेंडुलम उद्या तर शिकवणारच आहे, पण आता काही लोक खूप यंग आहेत, 30च्या आतले आहेत, तुम्ही विचार करा, आयुष्यभर हे नॉलेज तुमच्याकडे असणार आहे. 7 चक्र, मित्राच्या जीवनात काय प्रॉब्लेम आहे, तुमच्या काय, घरच्यांचा काय, तुम्ही अनालाइज करू शकणार आहे. अरे बाबा, तुझ्या जीवनात हा प्रॉब्लेम आहे, ह्या 7 चक्रापैकी ह्या चक्रावर काम कर, बघ तुला रिझल्ट येतो का. जे लोकांना लेट समजलाय समजू द्या, पण इथून पुढे तर आयुष्य चांगलं होईल. ही इन्फॉर्मेशन खूप महत्वाची आहे. 7 चक्रांचं असं स्टडी असते. ओके, तुम्ही कुठल्याही गुरुकडे जा, अमेरिका, जपान, तमिळनाडू, दिल्ली, हिमालय पर्वत, कुठेही जा, याची थेअरी हीच आहे ना,
तर जीवनात जेही प्रॉब्लेम आहे तुम्हाला त्या त्या चक्रावर काम करायचंच आहे. ओके, चला आता दुसरा भाग आहे. आता ज्यांनी ज्यांनी शक्तिपात केला आहे त्यांचं आपण ऍक्टिव्हेशन घेऊया. ओके, ऍक्टिव्हेशन नंतर पाणी चार्ज करूया. आता बऱ्याच वेळ ते शिकवत आहे, थोडा ब्रेक घ्या, एक ग्लास पाणी घेऊन या. चार्ज करायचं आहे ना, पाण्याची चव बदलायची आहे. एक ग्लास पाणी घेऊन या, वॉशरूमला जाऊन या, आपण 1 मिनिटानंतर चालू करूया. ग्लास कुठलाही पाहिजे, चांदीचा, सोन्याचा, तांब्याचा, मातीचा, कुठलाही ग्लास चालेल. फक्त ग्लास पाहिजे आणि नॉर्मल पाणी पाहिजे. फ्रीज मधलं थंडगार नका, उन्हाळ्याचे दिवस आहेत. मग तुमचं ऍक्टिव्हेशन आणि पाणी चार्ज करा. ओके, बाकीचे मग वॉशरूम वगैरे जाऊन जायचं तर मग थोडस 5 मिनिटाचं सेशन आहे. ओके, तुम्हाला पेंडुलम कसं बनवायचं ते पण शिकवायचं आहे. आणि मग 2च दिवस राहतील पुढचे. शुक्रवारपासून कंटाळा येईल. काचेचाही चालेल, ग्लास इज ग्लास, त्याच्यातलं पाणी महत्वाचं आहे. काचेचं मटेरियलशी काय करायचं आपल्याला, पाण्याची चव बदलायची की नाही. आणि सगळे आले की मग आता मला अगोदर पाणी चार्ज करायच्या अगोदर ऍक्टिव्हेशन घ्यायचंय. तुम्हाला रेकीच ज्यांनी ज्यांनी शक्तिपात घेतला आहे त्यांचं ऍक्टिव्हेशन असणार आहे. ज्यांचाही शक्तिपात राहिला उद्या सकाळी 6 वाजता जॉईन करून देईल. ओके, त्या लिंक वर यायचं, शक्तिपाताच्या करून. आले का सगळे? एवढ्याच लोकांचे शक्तिपात झाले का? शक्तिपात झालाय तर आता मी जी 1 2 3 प्रोसेस शिकवणार आहे ती करा. उद्या तुम्हाला यायची गरज नाही, ज्यांचाही झाला आहे. ही 1 2 3 प्रोसेस खूप महत्वाची आहे, शिकून घ्या. ज्यांचाही शक्तिपात उद्या होईल त्यांनी रेकॉर्डिंग बघून ही 1 2 3 प्रोसेस करा, किंवा मी शेवटच्या दिवशी परत एकदा प्रॅक्टिकल घेणारच आहे. 5व्या दिवशी परत घेईल तुमचं. ओके, चला. आणि तुम्ही मला स्क्रीनवर दिसले पाहिजे ते 1 2 3 प्रोसेस शिकवायचे तुम्हाला. रेकीला कशी कॉल करायचा, रेकीची प्रार्थना काय असते ते शिकवायचं. ओके, चला, आले का सगळे? ओके, चला. डॉक्टर निलिमा पवार मॅम, मला मेसेज करा. आता नंबर तुम्हाला माझा कसा भेटला माहिती नाही, मला कॉन्टॅक्ट करा आणि मग मी तुम्हाला ऍड करते. चला, आले का सगळे? ठीक आहे. आता बघा, तुम्हाला मी रेकीचं इन्व्होकेशन, रेकीला कॉल कसा करायचा, बोलवायचं कसं ते शिकवणार. हं? बघा, रेकीला कॉल करताना, बोलवताना ग्रॅटिट्यूड खूप महत्वाचं आहे. ग्रॅटिट्यूड म्हणजे आभार प्रदर्शन. तुमच्या प्रती, तुम्ही समोरच्याची कधी हिलिंग करणार त्याच्या प्रती आपले माता पिता, गुरु आणि ईश्वराप्रती, तर गुरुलाही ते खूप महत्व आहे. तर रेकीला कॉल करणं खूप सोपं आहे. अगदी 30 सेकंडच्या आत तुम्ही इन्व्होक करू शकता. आणि रेकी खूप सुंदर मोडॅलिटी आहे. ओके, खूप साधी सोपी आणि खूप लवकर उपचार होतात. आता जे आहे ते मी ना तुम्हाला, जेही मी बोलणार आहे लक्षात घ्या. फक्त मला फॉलो करा, टेन्शन नका घेऊ. कारण शेवटच्या दिवशी मी तुम्हाला ना नोट्स देणार आहे. तुम्हाला दाखवतो, 1 मिनिट. लास्ट डे ला नोट देईल, त्याच्यात सगळं लिहिलेलं आहे. ओके, हे बघा, इथे सगळं लिहिलेलं आहे. त्या पद्धतीने तुम्हाला बोलायचं आहे. आता फक्त मला फॉलो करा, त्या नोट्स मी लास्ट डे ला देईन. आता रेकीला आपण कॉल करू. ओके, काय करायचं आहे? सगळ्यात आधी, रेकी कुठलीही देव देवता नाही, एव्हरीथिंग इज एनर्जी. रेकी म्हणजे युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी, ही एक ऊर्जा आहे. आपल्याला त्या डिवाइन हिलिंग ऊर्जेला कॉल करायचं आहे. ओके, आलं लक्षात? तर काय करायचं आहे? दोन्ही हात रब करा माझ्या मागे, दोन्ही हात वर. मी स्वतःची आभारी आहे, स्वतःचा आभारी आहे. माझे माता पिता, माझे गुरु आणि ईश्वराचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. इतकं सोपं आहे. हवं तर परत एकदा बोलूया. मी स्वतःचे आभारी आहे, माझे माता पिता, गुरु. आणि गुरु समजा मला नसेल बोलायचं तर मागे मग डॉक्टर उमिका उसो आहे, ते गुरु डोळ्यासमोर आणा. ओके, इवन तुम्ही तुमचे स्वामी साई, ते तुमचे गुरु आहेत, त्यांना डोळ्यासमोर आणा. मी स्वतःचे आभारी आहे, माता पिता, गुरु आणि माझ्या ईश्वराची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. दोन्ही हात असे तळवे आकाशाकडे आणि एक इंटेन्शन द्या. इंटेन्शन द्या, हे रेकी शक्ती
माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित. किंवा दुसऱ्या पद्धतीने बोलू शकतात, अनंत स्रोतातून येणारी, अनंत स्रोतातून येणारी ही दिव्य ब्रह्मांडी हिलिंग एनर्जी माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. आता मला सगळे माझ्या हात लगेच जड पडले, तर काही जुने साधक आहेत त्यांना लगेच एनर्जी जाणवतात. तुम्हालाही नाही जाणवल्या तरी सहजतेने स्वीकार करायचा आहे, पुढे जाऊन जाणवतील. आता काय करा, डावा हात खाली, डावा हात असा ठेवा, उजवा हात वर. हा, आता 1 2 3 प्रोसेस आपण करणार आहे. उजवा हात असा वर, आणि इथेही चक्र आहेत. आपण फक्त 7 चक्राचा अभ्यास केला, शरीरावर इतर ठिकाणी चक्र असतात. तर पाम चक्र इथून हिलिंग होते ना, पाम चक्राला आता आपण चार्ज करणार आहे. असा हात फिरवा अंदाजे 21 वेळेस, आणि ऍफर्मेशन एकदम स्लोली, आणि ऍफर्मेशन, हे रेकी शक्ती माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या तळ हाताच्या चक्राला एकदम स्लोली ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. हवं तर स्क्रीनवर दाखवतो, स्क्रीनवर बघून घ्या. माझे शब्द समजले नसते तर मी फास्ट बोलतो. बघा, किंवा हे बघा 1 नंबर लिहिलंय ना, 1 नंबर, हे बघा असं करतो मी, हे बघा थोडस दिसलं तर दिसलं, बोला. किंवा इंग्लिशमध्ये, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. किंवा माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. एकदम स्लोली. माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा. ठीक ठीक आहे. सेमच ऍफर्मेशन द्यायचंय तुम्हाला. आता काय करायचं, उजवा हात खाली, डावा हात वर, हात क्लॉकवाईज फिरवा, स्लोली स्लोली. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. मराठीमध्ये, माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. करा बरं. आणि अंदाजे 21 वेळेस करायचे, जास्त मोजत नाही. मी परत ती प्रेयर दाखवतो तुम्हाला. लिहा, माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. ओके, ठीक आहे. आता काय करा, डाव्या हाताची मूठ बांधा. डाव्या हाताची मूठ बांधून मांडीवर ठेवून द्या. आता हात आपल्या क्राऊन चक्रावर न्या, थोडासा वरती. ऍफर्मेशन शिकवले ना, म्हणून पहिल्या दिवशी शिकवलं. अगेन आता हात क्लॉकवाईज फिरवा, घड्याळाच्या दिशेने, एकदम स्लोली. ऍफर्मेशन, माझ्या 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. माझ्या 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. ठीक आहे. ती ऊर्जा बरोबर तुमच्या क्राऊन चक्रातून खाली 7 चक्रात. आता तिसरी 1 2 3, आता तिसरी प्रोसेस काय आहे, हात घ्यायचा, तुम्ही नाभी चक्र, आपलं जी नाभी असते ना, इथून आपण सर्वांशी कनेक्टेड असतो. इथे पण खूप आपले एनर्जी सेंटर असतात. हात कप शेप मध्ये ठेवा, नाभी चक्रावर ऍफर्मेशन द्या. माझ्या नाभी चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्र. माझ्या नाभी चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या नाभी चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा. अंदाजे 21 वेळेस. आता शेवटचं, दोन्ही हात कप शेप मध्ये हृदय चक्रासमोर ठेवा, आणि स्वतःला ऍफर्मेशन द्यायचं आहे, असं ठेवा, आणि ऍफर्मेशन द्या.
चार्ज हिल अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ओरा. मराठीत, माझ्या संपूर्ण शरीर आणि ओराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या संपूर्ण शरीर आणि ओराला ऊर्जान्वित कर आणि सुरक्षा कर. माझ्या संपूर्ण ओरा आणि शरीराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा. शेवटी बोलायचं, ईश्वर असंच होऊ दे, असंच होऊ दे, असंच होऊ दे. ओके, कारण करणारा तो आहे, आपण नाही. ओके, ठीक आहे. ती 1 2 3 प्रोसेस ऍज इट इज तुम्हाला नोट्स मध्ये भेटणार आहे शेवटच्या दिवशी. टेन्शन घेऊ नका, सगळं मी व्यवस्थित लिहिलेलं आहे. ओके, आता आपण पाणी चार्ज करायचं बघूया. लगेच आपण त्याची शक्तीचं बघूया. ओके, चला. आता काय करा, ते पाणी घ्या समोर. आता भविष्यात तुम्ही पाणी चार्ज करणार, क्रिस्टल चार्ज करणार, अन्न चार्ज करणार, मी सांगणार आहे काही चार्ज करणार किंवा स्वतःला हेलिंग देणार, त्याच्या आधी रेकीला कॉल केलाच पाहिजे. हा, उद्या पेंडुलम पण चार्ज करायचे, तुम्हाला पेंडुलम शिकवत नाही तर आता चार्ज करायच्या अगोदर परत रेकीला कॉल करा, 30 सेकंड पण लागत नाही. आता माझ्या मागे म्हणा, मी स्वतःचे आभारी आहे, स्वतःचा आभारी आहे. माझे माता पिता, सर्व गुरु आणि ईश्वराचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. अफर्मेशन, हे रेकी शक्ती माझ्यासाठी, हे रेकी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित. हे रेकी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित. आता काय करायचं आहे, ग्लास डाव्या हातात पकडा. हिलिंग कधीही उजव्या हाताने करायची, कारण हा गिव्हर आहे, हा हात रिसिव्हर आहे. ना, डाव्या हातात ग्लास पकडा किंवा खाली ठेवला तरी चालेल, पण डाव्या हातात पकडला तर चांगला आहे. आता काय करा, सेम जेही जुने स्टुडंट आहेत मास्टर लेवलचे, त्यांनी चोकुरे डायपेम चोकुरेचं सँडविच टाका. आपले नवीन स्टुडंट, चला करा. काय करायचं आहे आधी ऐकून घ्या. थांबा थांबा, आधी पाण्याची थोडी चव घेऊन बघा कशी लागते, नंतर बदलायची. तुम्हाला मग चव बदललेली कळाली पाहिजे. एक घोट पिऊन बघा. ओके, दुसरं, आता मी याला कुठली चव देणार आहे, मला जे आठवते, मंदिरातील तीर्थाच्या गोडीची चव देणार. तुम्ही नारळ पाणी द्या, निंबू पाणी द्या, तुम्ही एखाद्या ठिकाणी आश्रमात गेले होते, त्या आश्रमाचं पाण्याची चव द्या, वॉट एव्हर इट इज. तुमची मर्जी, मी माझ्या पद्धतीने देईन. ओके, चला. हात घ्या, अंदाजे 21 वेळेस फिरवा, एकदम स्लोली. त्या ऊर्जा, ह्या हातातल्या ऊर्जा पाण्यात उतरल्या पाहिजे. शक्तिपात देताना हातात ऊर्जा दिलाय, तुमच्या हातामध्ये ऊर्जा आहे. ओके, स्लोली अफर्मेशन. दिव्य रेखी शक्तीच्या कृपेने ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली आहे. ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली. ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली. तुम्ही हवं ते द्या. ओके, आणि हात कसा फिरवताय मला बघू द्या बरं. स्लोली स्लोली. चला, व्हेरी नाईस. अजून हळू. अनुपमा मॅम प्लीज, तुम्ही खूप जोरात करत आहे, ती ऊर्जा गेली पाहिजे त्याच्यात. ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली. फोकस करा त्या पाण्यावर, तुमच्या तळहात. आणि शेवटी बोलायचं, हे ईश्वरा असंच होऊ दे, असंच होऊ दे, असंच होऊ दे. ओके, कारण करणारा तोच आहे. आता पाणी पिऊन बघा, चव वगैरे बदलली तर नक्की मला एक्सपिरियन्स शेअर करू शकतात. ओके, चला, ऑलवेज वर्क्स. चलो, ठीक आहे. आता कुणाला कुणाला जाणवली, काहींना 50% जाणवली, थोडी जाणवली, खूप जाणवली, सांगू शकतात. ओके, हा, स्नेहा मॅम बोला.
तुम्ही तर जुन्या स्टुडंट. बोला मॅडम. चला थोडी जाणवली. अजून कोण? हा बोला ना, अनम्यूट करा, अनम्यूट करा. कुणाला काही सांगायचंय विचारू शकता, बोला मॅडम. हा तीर्थासारखं पाणी लागलं सर. चला अभिनंदन, चांगली गोष्ट आहे. चला गॅलेक्सी M11 चव बदलली. चला तुमचं पण अभिनंदन. चला बाटलीत चव जाणवते का? कारण मी सहसा ग्लासवरच प्रयोग करतो. मी पण ग्लास मला चार्ज करून नंतर पाणी बाटलीत ओततो. जर सरळ बाटलीत झालं तर चांगली गोष्ट आहे की असे रोज केले तर खूप चांगले आहे. चला ओके. अजून कोणी काही कुठली चव दिली होती ते सांगा तुम्ही मला. तीर्थाची दिली होती, अजून कोणी दिली होती? चला थोडी जाणवली. अजून कोण कुठली चव दिली, कोणी दिली होती का? नारळ पाण्याची चव किंवा जिओडक्याची असेल. तुम्हाला पण जाणवली. चला कॉंग्रॅच्युलेशन. चला ओके. निंबू सरबत. ओके चला ठीक आहे, काही बात नाही. चला आणि काहींच होतही नाही, कारण जसं तुमच्या थर्ड आय चक्रामध्ये, क्राऊन चक्रामध्ये काही ब्लॉकेजेस असतील तर काहींना नाही जाणवत, काहींना प्रॅक्टिसने पण जाणवतच. रेकीला मी अगोदरच सांगत आहे, रेकीला तुम्ही मागता मागता थकाल, पण रेकी देता देता थकत नाही. चला अभिनंदन दिली मग. आलं लक्षात? तर आता आता पाण्याचंच का घेतलंय? पाणीच मी का घेतलं तर बघा, कोविडमध्ये लोकांनी खूप वापरलंय. ओके. तर तुम्हाला करायचं कशासाठी आहे बघा. आपलं शरीर किती टक्के पाण्याने बनलेलं आहे? 70% पाण्याने बनलेलं आहे. आणि पाणी खूप लवकर ऍफर्मेशन घेतो. पाण्याला मेमरी असते, लक्षात घ्या. तर दिवसभर आपण स्वतःशी नकारात्मक बोलणार तर मग शरीरावर काय होणार? 70%चं शरीर पाण्याने बनलं आहे, तर सकारात्मक बोलत जा. ओके. चला व्हेरी नाईस. चला छाया मॅम ठीक आहे. हा कॉंग्रॅच्युलेशन. तर काय करायचं आहे तुम्हाला? आता मी काय करतो, मला तुम्हाला शिकवणं भागच आहे. माझं थ्रोट चक्र बॅलन्स पाहिजे. तर क्लासच्या आधी मी काय करतो, माझ्याकडे तर सिम्बॉल आहे, थोडस लवकर चांगलं काम करतं. मग चार्ज केलं, मी ऍफर्मेशन देतो की हे पाणी पिऊन माझं थ्रोट चक्र बॅलन्स होत आहे. हे पाणी पिऊन माझं थ्रोट चक्र बॅलन्स होत आहे आणि मी शिकवलेलं माझ्या विद्यार्थ्यांना समजत आहे. असं ऍफर्मेशन देतो. तर तुम्ही कुठल्याही पद्धतीने देऊ शकतात. ओके. अगदी सकाळी जेव्हा पाणी भरतात तेव्हाच ते मडका हंडा जे आहे त्यालाच ऍफर्मेशन द्यायचं. काय द्यायचं? हे पाणी पिणाऱ्याला संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होत आहे. हे पाणी पिणाऱ्याला संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होत आहे. असं करा, तुम्ही रोज करा. आणि काही दिवसांनी बघा, तुमच्या घरची चव आणि शेजारच्या पाण्याच्या घरची चव, कोणी पाहून आला ना लगेच ते लोक लगेच डिटेक्ट करतील की अरे इथली पाण्याची चव खरंच वेगळी येते आणि खूप छान काम करतं. तुम्ही पाणी चार्ज करा, मुलांचं ऍफर्मेशन द्या, हे पाणी ग्रहण करून माझ्या मुलाचं थर्ड आय चक्र बॅलन्स होत आहे, अभ्यासात मन लागत आहे. ते पाणी त्याच्या वॉटर बॉटलमध्ये टाका, प्रयोग करून बघा. शेवटी इनोव्हेशन तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये. ओके. ह्या पद्धतीने पाणी चार्ज करून प्यायचं आहे. आता उद्याचा दिवस तुमचा फेवरेट आहे. उद्या जास्त काही आध्यात्मिक गोष्टी नाही सांगणार. उद्या थोडं फन वे मध्ये पण आहे. काही सिम्बॉल देणार आहे मी तुम्हाला, ज्याच्यात आटोनमेंटची गरज नाही. वेगवेगळ्या गोष्टींसाठी नातेसंबंध असतील, ब्युटी असेल, बरंच काही आहे ते उद्या सांगणार. त्या झिबू सिम्बॉल शिकवणार आहे. तर उद्या उद्या मी तुम्हाला जादूगर, उद्या तुम्ही रिअल मॅजिक, आज तर बनलेच आहे थोडे मॅजिशियन, पाणीची चव झाली. उद्या तुम्ही घरातील कोपऱ्यातली ऊर्जा चेक करणार आहे. 7 चक्र ओराही कुणाचे करू शकणार? हो नाहीचे उत्तर कसं? उद्या मी तुम्हाला पेंडुलम डाउजिंग शिकवणार आहे. ओके. डाउजिंग शिकवणार आहे. असं ब्रासचं असतं, क्रिस्टलचं असतं, कुठेही विकत घ्यायला जाऊ नका. ज्याच्याकडे असेल चांगली गोष्ट आहे, नसेल काय करायचं? अंगठी. अंगठी सगळ्यांकडे असते, कुठलीही चालेल, सोन्याची, चांदीची, पितळाची, हिऱ्याची, कुठलीही चालेल. शेप महत्वाचा आहे. किंवा अशी कुणाकडे हनुमानाची गदा असते. एका मॅडमने लास्ट बॅचला ते छोटं लॉक असतं ना, ते लॉक घेतलं होतं. बॅगेला लावतो ना आपण, ट्रॅव्हलिंग बॅगला. काय करायचं आहे? फक्त दोरा तुम्हाला काय करायचं आहे? एक दोरा घ्यायचा आणि एक अंगठी, बस. दोरा आणि अंगठी झालं, तरीही तेही तेवढ्या छान पद्धतीने काम करणार आहे डिसिजन मेकिंग साठी.
तर हो नाहीचे उत्तर, खरं खोटं कसं बघायचं, घरातील सगळीकडची एनर्जी कशी चेक करायची, मग तुम्हाला आयडिया येईल इथे कशी एनर्जी काय आहे. ह्या तुम्ही मुलांचे, व्यक्तींचे ओराची, चक्राची एनर्जी बॅलन्स चेक करू शकता. तर उद्या एक अंगठी आणि दोरा नक्की घेऊन या. ओके. खूप मॅजिकल एक्सपिरियन्स असतात, तर बिलकुल चुकवू नका. कोणी नॉलेज देणार नाही, मी तुम्हाला त्याचा चार्ट वगैरे पण शिकवणार आहे, डीप मध्ये शिकवणार आहे. ओके. असं एक दोन वाक्य सोडून देणार नाही. ओके. तर खूप महत्वाचं असणार आहे उद्याचं सेशन, अजिबात मिस करू नका. कारण तुम्ही अगदी लाईफ टाइम पर्यंत पेंडुलम वापरू शकतात. एकदा शिकलं ना ते कायमस्वरूपी तुमच्याकडे राहणार आहे. ओके. आलं लक्षात. आता हे मंत्र किती वेळेस बोलायचे, अंदाजे 21 वेळेस बोला, 2-3 मिनिटं, 1-2 मिनिट बोलले तरी चालेल. ओके. की चालेल ना, की नाही चालणार, ऍक्च्युली कीचा शेप थोडासा वेगळा असतो ना. पण वेगळ्या शेपची सरळवाली की असेल ना, जी फिरते, आपल्याला फिजिक्स, थोडस फिजिक्स पण बघायचं आहे, फिजिक्सचा लॉ पण बघायचा. तर त्या हिशोबाने बघा, नाहीतर अंगठी सगळ्यांकडेच असते, किंवा एखाद्याकडे नट बोल्ट असतो, नट बोल्टही चालेल. ओके. अंगठीच्या जागी असं काही घ्यायचंय. पण उद्या बघा कसे पटापट बोलायला लागतात, सगळ्यांचे स्पीकर ऑटोमॅटिक ऑन होऊन जातात. खूप मजा येते. तर उद्याचं सेशन मिस करू नका. ज्यांचं अटोनमेंट राहिलं आहे उद्या सकाळी जॉईन करू शकतात. ओके. ओके. चालेल. कसली कासवाची अंगठी असू द्या, काही प्रॉब्लेम नाही, उद्या मी सांगेल. ओके. चालेल. ठीक आहे. चला. चालेल चालेल, उद्या मी तसं सांगेल, काही प्रॉब्लेम नाही. हा, उद्या नक्कीच या. मला वाटतं स्नेहा मॅमने केलेलं होतं मागच्या वेळेस जॉईन, तुम्ही मागं होते का मॅडम? केलं होतं की नाही पेंडुलमचं, तुमचं झालं होतं का? होतं. झालं तर छान वाटतं. हो, मजा येते की नाही त्या दिवशी? छान वाटतं. चला उद्या पण करून बघा. ओके. चला, थँक्यू सो मच. तर घेऊन या उद्या अंगठी दोरा, खूप शिकायला भेटेल. ओके. चला, थँक्यू सो मच. बाकी चला, फ्रेंडने लिंक पाठवली आहे, तर माझा नंबर प्लीज लिहून घ्या, मी चॅट बॉक्स मध्ये टाकतो. मला हाय पाठवा बरं याच्यावर, आणि सांगा मला लिंक पाठवा. बघा स्क्रीनवर माझा नंबर आहे. 1 मिनिट. बघा चॅट बॉक्स मध्ये माझा नंबर आहे, बघा बरं. 9579896457. ओके. सकाळी 6 वाजता जॉईन व्हायचंय. ओके. ओके. तर ज्यांनाही ग्रुप मध्ये येत नाही, कोणी फ्रेंडने सजेशन केलंय त्यांनी, शक्तिपाताची वेगळी लिंक आहे सकाळी, ते ग्रुपमध्ये बघून घ्या. तसं मी एक मेसेज करेन उद्या सकाळी 6 वाजायच्या आधी, तेव्हा जॉईन करायच्या नावाने. ठीक आहे. 10 मिनिटासाठी जायचं. चला, थँक्यू सो मच. ओके. सर्वांनी मला ऐकून घेतलं, सर्वांचे खूप खूप आभार. उद्या आपण रोजच्या टायमाला भेटूया. ओके. शक्तिपात सकाळी 6 वाजता आहे. काही प्रॉब्लेम असेल मेसेज करा. चला, थँक्यू थँक्यू थँक्यू. धन्यवाद.